आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी सहभाग घ्यायचा आहे. ओम नमो सुनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षे शुर्वाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि जुगधारिणे नमो नमः. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वे ब्रह्मनिधे वासिष्ठाय नमो नमः. ओम अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुर्परो हरि अबाललोचन शंभुर्भगवान् बादरायणी. कदली गर्भसम्भूतं कर्पूरं तु प्रदीपितम् आरार्तिकं कुर्वे पश्चिमे वरदो भवः. आरति श्रीरामाय आरति श्रीरामाय कीरति कलिकललितसिय गरुड़ के
रति कलित ललित सिया प्रीति रति कलित ललित सिया ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि ओम भवानी सहितं नमामि ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि ओम मंगलम भगवान शंभु मंगलम वृषभध्वज मंगलम पार्वतीनाथ मंगलायतनो हर ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जलेन शीतलीकरणम हाथ में पुष्प ले लीजिए। ओम जग्नेन जग्नमय जन्तु देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्ते हनातं महिमानः स्वतन्त्र चतुर्वे साध्याः सन्ति देवाः ओम विश्वदक्षुरुद विश्वदो मुखो विश्वदो बाहुर्द विश्वतस्मात् सम्बाहुव्यं नमति सम्पततेर्ध्या वा भूमि जनयं देव एकः ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ओम नानासुगन्धपुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्वादितो ग्रहण परमेश्वरमन्त्र पुष्पाञ्जलिं समर्पयामि। चढ़ा दीजिए। सभी भक्त अपने अपने स्थान पर बैठ जाएं। राजा बने महाराज राम आज राजा बने देखो राजा बने महाराज राम आज राजा बने।
प्रभु श्री राघवेंद्र सरकार माता जानकी सहित राज सिंहासन पर विराजमान हुए। सब उनकी मंगल आरती उतार रहे हैं। देवता उत्सव मनाते हैं। स्वयं भगवान शिव दरबार में पधारे। राम स्तुति की जय। राम रमा रम नम शम नम भवताप भयाकुल पाहि जन्म। अवधेश सुरेश रमेश विभो शरणागत मांगत पाहि प्रभो। बड़ी सुंदर स्तुति की। विनती की राम से बार बार वर मांगऊ हर्ष देहु श्री रंग। पद सरोज अन पायनी भक्ति सदा सत्संग। प्रभु आप अपने चरणों की भक्ति मुझे प्रदान करें। शिव जी ने राम स्तुति की। उनका स्वरूप हृदय में बिठा करके पधारे। वेद आए, वेदों ने गान किया, वेदों ने स्तुति की। प्रभु श्री राघवेंद्र सरकार राजा बने। महाराज राम राज्य की स्थापना हुई। प्रभु राम का जब राज्य आरंभ हुआ ना, तो उनके राज्य में लोग हर प्रकार से सुखी थे। कहीं कोई दुख का नाम निशान तक नहीं, कहीं कोई रोगी नहीं, किसी बात की कोई कमी नहीं थी। ऐसा शासन किया भगवान श्री राघवेंद्र सरकार ने। प्रभु के जो मित्र साथ आए थे, 6 महीने तक सारे मित्र रुके रहे, फिर उन्होंने विदाई ली। हनुमान जी मुख्य थे, उनसे कहा गया प्रभु आप यहीं रुको। हनुमान जी महाराज वहां पर विराजते हैं। बाकी सबने विदाई ले ली। गोस्वामी तुलसीदास जी महाराज कहते हैं इस प्रकार से समय बीतता गया। माता जानकी ने 2 पुत्रों को जन्म दिया। तीनों भाइयों के यहाँ पर 2-2 पुत्र हुए, अर्थात चारों के यहाँ पर 2-2 संतानों का जन्म हुआ था। गोस्वामी जी ने राम के पुत्रों का जन्म वन में नहीं करवाया। वे कहते हैं माता जानकी ने बहुत दुख उठाए, अब इनको वन में नहीं भेजना है। महाराज लवकुश की जो कथा है वह रामचरितमानस में गोस्वामी जी ने नहीं की, और संतों की यही आज्ञा है कि राम जी राजा बन जाए, राज सिंहासन पर बैठ जाए, उसके बाद कथा को विश्राम दे दिया जाए। आगे का जो चरित्र है रामचरितमानस में जो वर्णन किया है उत्तरकांड में, उसमें गरुड़ जी की कथा आती है, काकभूषुंडी महाराज की कथा आती है, लेकिन समय अभाव के कारण वह सारे प्रसंग हम आपको बतला नहीं पाए। इसलिए वे सारे प्रसंग हम भगवान श्री सीताराम जी के चरणों में समर्पित करते हैं। यह पावन कथा भगवान शिव ने अपने मुख से माता पार्वती को श्रवण कराई है। यह कथा काकभूषुंडी महाराज ने गरुड़ जी को सुनाई। यही कथा याज्ञवल्क्य ऋषि ने भरद्वाज जी को सुनाई, और यह कथा गोस्वामी तुलसीदास जी महाराज ने अपने मन को भी सुनाई। गोस्वामी जी कहते हैं प्रभु राघवेंद्र की इस कथा को ज्यादा नहीं, अगर कोई व्यक्ति 5-7 चौपाई भी अपने जीवन में उतार ले तो वह धन्य बन जाएगा। भगवान रघुनाथ की इस कथा को जो गाएगा, जो सुनेगा, वह कलयुग के मैल से मुक्त हो करके राम धाम की ओर गति करेगा। वह भगवान राम के धाम में निवास करेगा। ये पावन प्रसंग, ये पावन चरित्र जो सुने, महाराज संत कभी स्वार्थी नहीं होते हैं। इस कथा से कईयों का उद्धार हुआ है। गोस्वामी जी कहते हैं प्रभु ने अजामिल को तारा, गणिका को तारा, तो क्या वे प्रभु हमें नहीं तारेंगे? जो हम उनकी शरण में चले जाएं, उनकी शरणागति ले लें, तो क्या वे प्रभु हमारा उद्धार नहीं करेंगे? पर शरण में तो जाना पड़ेगा ना। ठाकुर जी अपना हाथ खड़ा करके रखे हैं, कब मेरा भक्त मेरी शरण में आए और मैं अपना हाथ उसके शीश पर रखूं, पर हम जाते ही नहीं। हम जाए तब ना। उनकी कृपा तो सब पर बरसती है महाराज, पर उस कृपा को ग्रहण करने वाला चाहिए। उसके लिए अपना अधिकार सिद्ध करें, हम जाएं प्रभु की शरण में। हम आपसे भी यही प्रार्थना करेंगे, आप भी इस कथा को अपने जीवन में जरूर उतारें। समय के अनुसार 7 दिन में हमने ये कथा आपको सुनाने का प्रयास किया है। मेरा एक छोटा सा प्रयास था, एक भाव था। आप भक्तों ने भी यहाँ पर आकर के इस कथा का रसपान किया। प्रभु की असीम कृपा से इस पावन प्रांगण में, इस अर्थी गांव के अंदर भगवान की इस कथा का आयोजन हुआ, और आप सभी लोगों ने तन मन धन से सहयोग भी प्रदान किया। तो इसके लिए मैं समिति को बहुत बहुत धन्यवाद देती हूँ। गांव के सभी भक्तों को बहुत बहुत धन्यवाद कि आपने इस सुंदर आयोजन को बहुत अच्छे से संपन्न किया। यद्यपि समय की थोड़ी कमी रही है, पर जो भी हमारे हृदय का भाव था, हमने प्रयास किया कि हम आपके हृदय तक उसको पहुंचा सके।
लेकिन महाराज बहुत सारी कमियां रही होगी, बहुत सारी त्रुटियां रही होगी, तो मैं भी आप भगवत भक्तों से व्यासपीठ से हाथ जोड़ के क्षमा प्रार्थी हूँ। अगर किसी प्रकार की कोई त्रुटि रही हो तो आप मुझे अपनी बेटी समझ करके क्षमा करें। हम भगवान श्री राघवेंद्र सरकार के चरणों में नमन करते हुए, श्री सीतारामचंद्र पंचायतन भगवान को प्रणाम करते हुए, श्री मारुति नंदन हनुमान जी महाराज को प्रणाम करते हुए, इस सत्र में आवाहित समस्त देवी देवता, समस्त तीर्थ देवताओं को प्रणाम करते हुए, समस्त आचार्यों को, ब्राह्मणों को प्रणाम करते हुए कथा को विश्राम की ओर ले चलते हैं। यहाँ पर उपस्थित पिता समान मेरे सभी बड़े बुजुर्गों को मैं प्रणाम करती हूँ। माता समान मेरी जितनी भी माता यहाँ पर बैठी है, आप सबको प्रणाम। कथा श्रवण के लिए जो भगवत भक्त बाहर से पधारे हैं, आप सभी को भी व्यासपीठ से प्रणाम। और आपसे यही प्रार्थना है, जो भी भाव आपको अच्छा लगे आप कृपा करके उसे जीवन में जरूर उतारना। इस प्रकार के धर्म के आयोजन में हमेशा सम्मिलित होते रहना, क्योंकि ऐसा सौभाग्य जीवन में बार बार नहीं मिलता। कोई भी व्यक्ति माध्यम बनता है, माध्यम किसी न किसी को बनना पड़ता है। तो यहाँ पर भी विनोद भाई माध्यम बने, जिनसे हमारी फोन पर बात हुई, उनके माध्यम से हम आपके इस अर्थे गांव के अंदर आए और इस सुंदर कथा का आयोजन हुआ। आप सभी लोगों ने इसमें बहुत अच्छा सहयोग दिया है। यही प्रार्थना करेंगे कि आपकी यह निष्ठा, यह भक्ति भगवान में सदैव बनी रहे। आप अपने जीवन में इसी प्रकार से अच्छे सत्कर्म करते रहे, भगवान की कृपा आपके ऊपर खूब बरसे। हम प्रभु से यही प्रार्थना करते हैं। आइए एक बार सभी भक्त प्रभु का जयकार कर लेवे, उसके बाद आगे का जो कार्यक्रम है विनोद भाई आपको बताएंगे। बोलिए श्री सीतारामचंद्र भगवान की जय, श्री मारुति नंदन भगवान की जय, श्री बालाजी महाराज की जय, वेद जननी श्री गायत्री माता की जय, बेजगदम्बिके माता की जय, उमा महेश्वर भगवान की जय, राधिका वल्लभ भगवान की जय, रामायण जी महारानी की जय, नर्मदा मैया की जय, दत्तात्रेय भगवान की जय, श्री सद्गुरुदेव भगवान की जय, सर्वे संतन की जय, सर्वे देवन की जय, सप्त दिवसीय आनंद की जय, बस्ती नगर की जय, सत्य सनातन धर्म की जय, शिव नमः पार्वती पतये हर हर महादेव, हर श्री नर्मदे हर। ओम श्री महर्षि वाल्मीकि ऋषिये नमः। ओम वर्णानाम अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको, वन्दे वाणी विनायको। भवानी शंकरो वन्दे श्रद्धा विश्वास रूपिणो, याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धाः स्वार्थस्थमीश्वरम्, सिद्धाः स्वार्थस्थमीश्वरम्। जगदुत्पत्ति करते च स्थिति सहारे हेतवे, भवपाश विमुक्ताय श्री दत्तात्रेय नमोस्तुते, श्री दत्तात्रेय नमोस्तुते। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यश तं वन्दे रघुनन्दनं, तं वन्दे रघुनन्दनम्।
सीता राम 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 सीता राम राम सीता राम 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 राम सीता राम 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 राम सीता राम 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 राम सीता राम 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 सीता राम राम बोलिए श्री गजानंद गणपति नाथ भगवान की जय। श्री सरस्वती माता की जय। गुरुदेव भगवान की जय। चंद्र भगवान की जय। राजाधिराज श्री रामचंद्र भगवान की जय। जनक नंदनीश जानकी मैया की जय। लखनलाल जी महाराज की जय। श्री भरतलाल जी महाराज की जय। श्री शत्रुघ्न जी महाराज की जय। पवन सुत हनुमान जी महाराज की जय। बालाजी महाराज की जय। जगदीश गायत्री माता की जय। अम्बे जगदम्बिके माता की जय। उमा महेश्वर भगवान की जय। राधिका वल्लभ भगवान की जय। रामायण जी महारानी की जय। नर्मदा मैया की जय। दत्तात्रेय भगवान की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम। शिव नमः पार्वती पतये हर हर महादेव हर श्री नर्मदे हर। आइए भगवान श्री सीतारामचंद्र पंचायतन के चरणारविंद में नमन करते हुए पवन सुत श्री हनुमान जी महाराज के चरणारविंद का ध्यान करते हुए इस सत्र में आवाहित समस्त देवी देवता समस्त तीर्थ देवताओं को प्रणाम करते हुए कथा श्रवण के लिए पधारे आप सभी श्रद्धालु भगवत भक्तों को सादर प्रणाम करते हुए आज हम सप्तम दिवस की मंगलमयी मधुर गाथा को प्रारंभ करते हैं। आप सभी भक्त श्रद्धा भाव से प्रभु की इस पावन कथा को सुनना और जब संकीर्तन किया जाए तो ताली की सेवा करते हुए आनंद से अपने मुख से प्रभु के नाम का संकीर्तन भी करना। आज
विश्राम दिन ही कथा का 6 दिवस तक आप सभी भक्तों ने बहुत अच्छा सहयोग प्रदान किया। रोज रात में कथा होती है, आज सुबह का समय रखा गया। यद्यपि यहाँ समय का बहुत अभाव है और जो समय हमें दिया गया उस अनुसार हमने आप भक्तों को कथा का श्रवण पान कराया। आज भी बहुत कम समय है, तो उस समय के अनुसार आइए हम संक्षिप्त में प्रभु की इस कथा का आनंद लेते हैं। आप सब इस कथा को अपने जीवन में जरूर उतारना। जो भी बात आप उतार सके, जो आपको अच्छा लगा हो, जो भाव, जो प्रसंग, कृपा करके उसका मनन करें, चिंतन करें, अपने जीवन को सार्थक बनाएं। कल आपने श्री राम कथा में सुना था हनुमान जी महाराज ने किस प्रकार से माता जानकी का पता लगाया और वह खबर ला करके श्री राघवेंद्र सरकार को दी, चूड़ामणि का दर्शन करवाया, जिसे देख करके पूरी सेना बहुत प्रसन्न हुई। राम ने कहा कि अब हमें देर नहीं करना चाहिए, क्योंकि सीता जी बहुत प्रतीक्षा कर रही थी। हनुमान जी ने कहा प्रभु अब देर मत लगाइए। उधर रावण ने मंत्रियों की बैठक की, सबको पूछा क्या किया जाए। तो महाराज मंत्रियों ने तो खुशामद की, किसी ने अच्छी बात नहीं बताई उनको, पर विभीषण जी ने अपने भाई रावण को सत्य बात कही कि आप सीता को सम्मान सहित लौटा दो। पर नीति की बात रावण को अच्छी नहीं लगी। बहुत कम लोग होते हैं जिनको नीति की बात अच्छी लगती है। सुमति कुमति सबके उड़ रही। विभीषण ने समझाया कि भाई सबके अंदर कुमति सुमति रहती है, लेकिन जहां सुमति तह संपत्ति नाना और जहां कुमति तह विपत्ति निदाना। जहां सहमति होती है वहां सारा कार्य बहुत अच्छे से होता है, वहां नाना प्रकार की संपत्ति है, लेकिन जहां कुमति है, कुभाव है, वहां नाना प्रकार की विपत्ति आती रहती है। विभीषण ने अच्छी बात बताई, रावण को अच्छा नहीं लगा, उसने लात मारी, प्रहार किया। पर धन्य है विभीषण, लात खा करके भी अपने बड़े भाई को प्रणाम किया और सभा छोड़ के आ गए राम की शरण में। राम ने उनको स्वीकार कर लिया। उनसे पूछा क्या किया जाए। विभीषण ने कहा प्रभु आप समुद्र से मार्ग मांगिए। तो 3 दिन तक सागर के किनारे बैठकर राम ने साधना भी की, पर वह समुद्र नहीं झुका। तब राम को क्रोध आया, धनुष बाण उठाया और जो ही अपना बाण चढ़ाया तो समुद्र के भीतर ज्वाला प्रकट होने लगी। घबराया समुद्र, विप्र रूप धारण करके आया राम के पास। प्रभु क्षमा कर दो, भूल हो गई। प्रभु श्री राम ने कहा कि हमें सागर पार करना है, कोई उपाय बताओ। तब समुद्र ने कहा प्रभु आपकी सेना में नल नील नामक 2 वानर हैं, बचपन में उनको ऋषियों का आशीर्वाद मिला है, आप सेतु की रचना कीजिए, मैं पूरा सहयोग दूंगा। तब भगवान ने यही निर्णय लिया। समुद्र के ऊपर सेतु की रचना हुई। सारे वानर बड़े बड़े पत्थर ला करके, शिलाएं ला करके नल नील को देने लगे और नल नील के हाथ का स्पर्श होने से वे पत्थर पानी में तैरने लगे। उन पत्थरों पर राम नाम लिखा गया, पानी में फेंका गया, जड़ पत्थर तैरते हैं पानी में। सोचिए, राम के नाम से अगर एक जड़ पत्थर पानी में तैर सकता है तो हम आप सब चैतन्य हैं, हम क्यों नहीं तैरेंगे। अगर हम भगवान का नाम लेंगे तो क्या प्रभु हमारा उद्धार नहीं करेंगे। और ये कलयुग है, कलयुग में नाम की ही प्रधानता है। इसलिए महाराज जीवन की अंतिम सांस तक भगवान का नाम कभी मत छोड़ना। आप कुछ और न कर पाओ कोई बात नहीं। वैसे सतयुग में ध्यान किया जाता था, कलयुग में ऐसा कुछ नहीं कहा। अगर आप करो तो कोई विरोध नहीं, आप कर सकते हो, पर यह कलयुग है और कलयुग में नाम की प्रधानता है। और कुछ ना बन सके, कोई साधन ना बन पड़े, कोई बात नहीं, पर नाम कभी मत छोड़ना, क्योंकि नाम जो छोड़ दिया तो गए काम से फिर कोई सहारा नहीं देने वाला। भगवान श्री राम ने सेतु की रचना की
और कहा यह भूमि बड़ी पावन है, मेरी इच्छा है मैं यहाँ पर रामेश्वरम भगवान की स्थापना करूं। शिवलिंग की स्थापना की। परम रम्य उत्तम यह धरणी, महिमा अमित जाई नहीं बरनी। प्रभु ने कहा यह स्थान बड़ा सुंदर है। शिवलिंग की स्थापना की, शिव का पूजन किया और वहां वह स्थान इस संसार में प्रसिद्ध हो गया। भगवान रामेश्वरम के नाम से ज्योतिर्लिंग के रूप में भगवान शिव प्रत्यक्ष वहां पर विराजमान हुए, प्रकट हुए। बोलिए श्री रामेश्वरम भगवान की जय। महाराज शिव पूजा करके, शिव आशीर्वाद लेकर के फिर उन्होंने सेतु को पार किया है, समुद्र को पार करके गए। सुबेल पर्वत की तलहटी में पड़ाव डालकर वहां विश्राम किया। अब इधर रावण को जब पता चला ना कि राम की सेना सागर पार आ गई, वह घबराया। मंदोदरी अपने पति को समझाने लगी, महाराज अभी भी समय है, सीता जी को सौंप दो। लेकिन वह रावण नहीं माना। भगवान श्री राम की सेना में एक निर्णय लिया गया कि एक अवसर और दो रावण को। अंगद जी को भेजो राजदूत के रूप में, रावण को समझाओ, मान जाए तो ठीक, नहीं तो युद्ध हो नहीं। देखिए महाराज, भगवान राम बार बार चेतावनी देते हैं रावण को, अवसर दिया उसे लेकिन उसने माना नहीं। अंगद जी को भेजा गया राजदूत के रूप में, जाकर उन्होंने समझाया लेकिन रावण की समझ में नहीं आया। उल्टा वह राम की निंदा करने लगा तो अंगद जी सहन नहीं कर पाए। अंगद जी ने जय श्री राम कहकर के अपने भुजदंड पृथ्वी के ऊपर पटके, और जो ही अंगद ने अपने हाथ धरती पर पटके तो रावण की सभा में जितने भी लोग बैठे थे ना, सब गिर पड़े धरती। स्वयं रावण गिर पड़ा, 10 मुकुट गिर गए। 6 मुकुट रावण ने उठाए, 4 अंगद जी ने उठा करके आकाश मार्ग से राम की तरफ फेंक दिए। उन्होंने इशारा किया हनुमान जी को, उन्होंने वे मुकुट ले लिए। सावधान किया गया लेकिन रावण नहीं माना। खूब समझाने के बाद भी जब उसकी समझ में नहीं आया, तब अंगद जी बोले कि हे दुष्ट रावण, अब तेरा और मेरा सामना युद्ध के मैदान में होगा। तुझे राम के बाण के सिवाय कोई नहीं समझा सकता। राम का जयकार करके दुश्मन दल का माप निकाल कर आ गए वे राम के पास। कहा प्रभु युद्ध करना ही होगा। युद्ध निश्चित हो गया। 4 टुकड़ियां तैयार की गई, क्योंकि लंका नगरी के 4 द्वार थे। पूरी लंका नगरी के चारों द्वारों को घेर लिया गया। अब उधर रावण की सेना के पास तो भीषण हथियार थे ना, अस्त्र शस्त्र है, पर राम की सेना के पास क्या था? इनके पास शिलाएं हैं, पत्थर हैं, लंबे लंबे नाखून, वृक्ष। राम ने इनसे कह दिया जो हाथ में आए वह लेकर के प्रहार करो। रावण अधर्म है और अधर्म पर तुरंत प्रहार करना चाहिए। भगवान ने ज्यादा देर नहीं लगाई, तुरंत आज्ञा प्रदान कर दी। चारों द्वारों को घेर लिया गया, लड़ाई हुई और प्रथम दिन की लड़ाई में रावण की आधी सेना खत्म हो गई। अब रावण घबराया तो इंद्रजीत रावण का पुत्र था, जिसे मेघनाथ भी कहते हैं। उसने कहा पिताजी आप चिंता मत करिए, अभी मैं मैदान में गया नहीं हूँ, मुझे आप आदेश दीजिए, मैं वहां जा करके राम की सारी सेना को सुला दूंगा। और वह वीर आया युद्ध भूमि में। लखन जी महाराज गए इंद्रजीत से युद्ध लड़ने। दोनों महान वीर योद्धा आज आपस में युद्ध कर रहे हैं। इंद्रजीत माया पे माया करे, लेकिन लक्ष्मण तुरंत उस माया का नाश कर दे। अब किसी भी तरह से इंद्रजीत जीत नहीं पाया, तो उसने सोचा कि ज्यादा देर लगाना मेरे लिए अच्छा नहीं होगा। यह लखन महान वीर है, मुझे मृत्यु के मुंह में डाल सकता है। तो उसने क्या किया, दिव्य तेजस्वी सांग तर्कस में से निकाली और लक्ष्मण के वक्ष स्थल का लक्ष्य बना करके वह तेजस्वी सांग उनकी छाती पर छोड़ दी। महाराज जैसे वह सांग लगी, लक्ष्मण मूर्छित होकर धरती पर गिर पड़े। जो ही लखन मूर्छित हुए, इंद्रजीत को लगा कि इसे उठा के ले जाऊं। वह आया भी लेकिन नहीं उठा पाया। ये शेष नाग के अवतार
जो पूरी धरती को अपने माथे पे उठाते हैं, शीश पे उठाते हैं, ऐसे शेष नाग लखन को कौन उठा सकता है। हनुमान जी वहां पहुंच गए। वे देख रहे थे अपने पक्ष का कोई वीर घायल तो नहीं हुआ। लखन को देखा, तुरंत जाकर के उठाया और लेकर के गए राम के पास। राम ने देखा लक्ष्मण मूर्छा में, भगवान श्री राम रोने लगे, जटा पर हाथ फेरते जा रहे राम रोते हैं। अब विभीषण को लगा अगर प्रभु रोएंगे तो पूरी सेना में करुणा छा जाएगी। उन्होंने तुरंत हनुमान जी से कहा कि जाओ, लंका में सुषेण वैद्य रहता है, उसे ले आओ। वे वैद्य को लेकर के आए। लखन को देख करके सुषेण ने कहा कि इनका उपचार एक तरह से हो सकता है। संजीवनी नामक वनस्पति द्रोणगिरी पर्वत से अगर कोई ले आए, वह भी सूर्योदय से पहले, तो लखन जी की मूर्छा दूर हो सकती। यह काम बड़ा कठिन था, कौन करे। प्रभु ने हनुमान की ओर देखा। हनुमान जी बोले, प्रभु आप आदेश दीजिए, मैं सूर्योदय से पहले वह औषधि लेकर के आ जाऊंगा। राम ने उनको भेजा। लखन जी उनकी मूर्छा दूर करने के लिए हनुमान जी तुरंत वहां से निकल पड़े औषधि की खोज करने के लिए। यद्यपि रावण ने बाधा भी डाली, काल नेमी दैत्य को भेजा, लेकिन हनुमान जी ने उस बाधा को पार किया। द्रोणगिरी पर्वत पर आकर के वनस्पति की खोज की, औषधि मिली नहीं तो हनुमान जी ने क्या किया, पूरा पर्वत ही उठा लिया। उन्होंने सोचा, हनुमान जी बड़े बुद्धिमान हैं, वे सोचते हैं कि वहां युद्ध चल रहा है, कोई उत्सव तो है नहीं। आज लखन मूर्छा में है, कल कोई और होगा। आज लखन जी के लिए आना पड़ा, कल किसी और के लिए आना पड़ेगा, तो क्यों नहीं पूरा दवा खाना ही उठा के ले जाऊं। जब जिस दवाई की जरूरत पड़ेगी निकाल करके दे दी जाएगी। और पूरा पर्वत था। उन्होंने सोचा कि वृक्ष युद्ध में काम आ जाएंगे, पत्थर काम आ जाएंगे, इसलिए पर्वत ही उठा लिया। हनुमान जी पर्वत लेकर के उड़ान भर के आ रहे थे। इधर राघव प्रतीक्षा कर रहे हैं, रोते रोते कहते हैं, सुग्रीव हनुमान अभी तक आया क्यों नहीं। अगर हनुमान को आने में देर हो गई तो मेरा लखन जाग नहीं पाएगा। रोते रोते राम कहते हैं, लक्ष्मण तेरे मृदुल स्वभाव को मैं जानता हूँ। लोग कहते हैं लखन कठोर है, उग्र है, लेकिन मैं तेरे भीतर के भाव को जानता हूँ कि तेरा स्वभाव कितना मृदुल है। हे भाई, अगर मुझे ये बात पता होती कि युद्ध मैदान में मुझे अपना भाई खोना पड़ेगा तो मैं कभी भी मृग को मारने नहीं जाता। हे लखन, तुझे जागना पड़ेगा। जो तू अगर आज नहीं जागा तो मैं अयोध्या में कैसे जाऊंगा, मैं माता सुमित्रा को अपना मुंह कैसे दिखाऊंगा, मैं अवध के लोगों को जवाब क्या दूंगा। हे भाई, बीच रास्ते में मेरा साथ छोड़ के तू नहीं जा सकता। मझधारा में छोड़ के नैया, अरे ओ लखन मेरे भैया, तुम्हें क्या हो गया है, तुम्हें क्या हो गया है। मझधारा में छोड़ के नैया, अरे ओ लखन मेरे भैया, तुम्हें क्या हो गया है, तुम्हें क्या हो गया है। मझधारा में छोड़ के नैया, अरे ओ लखन मेरे भैया, तुम्हें क्या हो गया है, तुम्हें क्या हो गया है। मझधारा में छोड़ के नैया, अरे ओ लखन मेरे भैया, तुम्हें क्या हो गया है, तुम्हें क्या हो गया है।
मन चाहे मंडराए, छोड़ मुझे कहाँ जाए, तुझे क्या हो गया है, 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 तुझे क्या हो गया। बोलिए भक्तवत्सल भगवान की जय। भगवान श्री राम लखन जी महाराज के शीश को अपनी गोद में रख कर के माथे पर हाथ फेरते जा रहे हैं, रो रहे हैं, प्रभु हे लखन तू जाग, तू नहीं जागा तो मैं तेरी धर्म पत्नी उर्मिला से क्या कहूंगा। जब राम रोने लगे पूरी सेना में करुणा छा गई, सारे लोग रोने लगे। तभी करुणा में वीर रस आए। ऐसे ही हनुमान जी महाराज जय श्री राम कहते हुए तुरंत वहां पर आ गए। हनुमान जी को देखकर सब बड़े प्रसन्न हुए। तुरंत औषधि की खोज की गई और औषधि लेकर के सुषेण ने उपचार किया लखन जी महाराज का। प्रभु देख रहे हैं अभी लखन जाग जाएगा, अभी जाग जाएगा। और जैसे ही औषधि ने अपना असर शुरू किया, लखन जी महाराज राम का नाम लेकर के उठ के बैठ गए। ऐसा लगा जैसे नींद से सो करके उठे हो। लखन को जागृत देखकर राम बहुत प्रसन्न हुए। हनुमान जी को हृदय से लगा लिया और कहा, हनुमान तूने मेरा बहुत बड़ा काम कर दिया है। रघुकुल की 71 पीढ़ी समाप्त हो जाएगी, लेकिन रघुवंश तेरा ऋण कभी नहीं उतार पाएगा। जो महान कार्य तूने किया है ना, उसके बदले में हम तेरा ये ऋण जो है कभी नहीं उतार पाएंगे। वैद्य को हनुमान जी छोड़ आए। बड़े प्रसन्न है आज हनुमान जी। आज अंजनी के पुत्र के हाथ बहुत बड़ा काम हो गया। उधर रावण को खबर मिली लखन जीवित हो गए। घबराया रावण, तुरंत गया कुंभकर्ण के पास, उसे जगाया। बड़ी मुश्किल से जगाया उसे, बहुत मेहनत करनी पड़ी उसको जगाने में। जागा, भोजन की बड़ी व्यवस्था की गई उसके लिए, बहुत खिलाया पिलाया उसको। फिर रावण ने जाकर के कहा कि भाई मैं मुसीबत में हूँ, मैंने सीता का अपहरण कर लिया, युद्ध चल रहा है। जो ही यह बात कही तो कुंभकर्ण ने कहा रावण से, ये कुंभकर्ण जब बोलता है ना तो लगता है कि रावण की जागृति से कुंभकर्ण की नींद अच्छी है। उसने भी कहा रावण से कि मूर्ख तूने क्या किया, जगत की माँ का हाथ पकड़ते हुए तुझे शर्म नहीं आई? तूने पुलस्त वंश को कलंक में डुबो दिया। रावण तूने क्या किया? अभी भी समय है, जा राम की शरण में। रावण ने सोचा कि यह सात्विक बुद्धि वाला युद्ध कैसे लड़ेगा, गलत खान पान उसको करवाया। तब कुंभकर्ण युद्ध के लिए तैयार हुआ और कहा मैं अकेले जाऊंगा, मेरे साथ कोई नहीं आएगा। जब वह गया युद्ध के अंदर तो विभीषण जी मिलने आए अपने भाई से और सारी बात बताई। विभीषण से कहा कुंभकर्ण ने कि भाई तू राम की शरण में चला गया, तूने बहुत अच्छा किया, धन्य धन्य ते धन्य विभीषण, तूने मात्र वंश को उज्ज्वल कर दिया। अब जा राम के पास और उनसे कहना कि प्रभु मेरे भाई का उद्धार कर दे। अब ज्यादा देर न लगाए तब भगवान श्री राम गए कुंभकर्ण से लड़ने। यद्यपि वानर सेना ने भी उनसे युद्ध किया था, लेकिन वह महाबलवान था, ज्यादा देर सेना ठहर नहीं पाई, तो स्वयं राम को जाना पड़ा। और भगवान श्री राम ने अपने दिव्यास्त्र से उस कुंभकर्ण का उद्धार किया। जब कुंभकर्ण का उद्धार हुआ, यह बात रावण को पता चली, रावण और ज्यादा भयभीत हो गया। इंद्रजीत बोला पिताजी आप चिंता मत कीजिए, मैं जाकर के युद्ध लड़ूंगा। और जब वह आने लगा मैदान में, तब भगवान राम ने लक्ष्मण से कहा कि लखन तू जा मेघनाथ से लड़ने और आज उसे जीवित मत छोड़ना। लखन जी बोले प्रभु अगर आज मैंने उसको छोड़ दिया ना, उसका वध नहीं किया, तो आपका अनुज, आपका भाई नहीं कहलाऊंगा। प्रण करके राम को प्रणाम करके गए हैं लखन जी महाराज। कथा तो ऐसी भी आती है कि वह छिप करके यज्ञ करने लगा था, लेकिन लखन जी ने वहां जा करके उसका यज्ञ तुड़वाया और उसके साथ में युद्ध किया। भयंकर युद्ध छिड़ा दोनों के मध्य में, और ये दोनों महान वीर हैं। इन दोनों की जो पत्नियां हैं ना, वह भी महान पतिव्रता नारी। लखन की पत्नी उर्मिला एक सती थी,
उधर इंद्रजीत की जो पत्नी थी सुलोचना, वह भी एक महान पतिव्रता नारी थी। भयंकर युद्ध हुआ। फिर देवताओं ने आकर लक्ष्मण से कहा कि प्रभु अब आप इस पापी का वध भी कर डालिए, ज्यादा देर इसके सामने आप खड़े नहीं रह पाएंगे, क्योंकि वह भी एक महान वीर था। तब राम का स्मरण करके लखन जी महाराज ने अपना अस्त्र छोड़ा, और जब उनका अस्त्र लगा इंद्रजीत पर तो वह धरती पर गिरा। जो ही गिरा, गिरने से पहले वह बोला, रामानुज कह राम कह अस कही छाड़ी सी प्राण, धन्य धन्य तव जननी कह अंगद हनुमान। मरने से पहले बोला वह, राम कहाँ है, लखन कहाँ है, और ऐसा बोलते हुए देह छोड़ी। अंगद हनुमान कहते हैं कि तेरी माँ को हम प्रणाम करते हैं, धन्य है तू। मरते समय तेरे मुंह से राम का नाम निकल गया। वह वीर गति को प्राप्त हुआ, भगवान ने उसका उद्धार किया। बोलिए श्री रामचंद्र भगवान की जय। अब खाली रावण बचा था। मंदोदरी रावण को समझाती है, महाराज मेरे सारे पुत्रों का वध हो गया, कृपा करके आप लड़ने मत जाओ। तो रावण कहने लगा, अरे एक वीर की पत्नी होकर के मुझे भय दिखाती है, बात बात में भय। आज यह धरती का गोला या तो कौशल्या नंदन राम के बिना होगा या मंदोदरी के पति के बिना होगा। यह कहकर रावण निकला युद्ध करने। भगवान श्री राम जब युद्ध लड़ने गए तो विभीषण के मन में विचार आया, रावण रथी बिरथ रघुवीरा। रावण तो रथ में बैठा है और रघुनाथ जी बिरथ, उनके पास रथ नहीं। थोड़ी चिंता करने लगे। तब भगवान ने कहा विभीषण से कि विभीषण, जिससे विजय मिलती है ना, वह यह रथ नहीं होता, वह विजय का रथ दूसरा ही होता है। उसमें धैर्य और शूरवीरता के पहिए होते हैं, सत्यशील जिसकी दृढ़ ध्वजा पताका होती है, गुरु की पूजा जिसका अभेद्य कवच है, वह विजय रथ तो दूसरा होता है। और ऐसा कहकर कुछ शब्दों में उन्होंने विजय रथ का उपदेश दिया। भगवान रघुनाथ जी युद्ध लड़ने गए, दोनों के बीच में भीषण युद्ध हुआ। राम ने उसको मूर्छा में डाल दिया। जब मूर्छित हुआ तो रावण का जो सेनापति था वह रावण को लेकर के चला गया। कथा ऐसी आती है कि रावण भी छिप करके गुफा में यज्ञ करने लगा था, लेकिन प्रभु ने उसका यज्ञ सफल नहीं होने दिया। उसे अपशगुन हो रहे हैं, मस्तक पर कौवे बैठने लगे। पुनः आया वह मैदान के अंदर, भगवान भी खेल कर रहे थे। राम जी एक साथ बाण चढ़ाते, रावण के ऊपर बाण छोड़ते, वे रावण के 10 मस्तक को काट डालते, 20 भुजाओं को काटते, लेकिन वे वापस आकर के जुड़ जाते थे। विभीषण ने कहा प्रभु से, प्रभु ये ऐसे नहीं मरेगा, इसकी नाभि के अंदर अमृत है, पहले आप उस अमृत को सुखाइए, नाभि केंद्र पर बाण मारिए तब यह मरेगा। और प्रभु अब आप इसे मार भी डालो, आपने इस पापी को बहुत खिलाया पिलाया है। जब विभीषण ने कहा ना, तब जाकर के भगवान श्री राम ने अपने धनुष पर एक साथ 31 बाण चढ़ाए। प्रभु श्री राम ने 30 बाण से उस रावण के 10 मस्तकों को काटा, 20 भुजाओं को काटा और अंतिम 31वां बाण छोड़ने की तैयारी की। रावण ने बहुत पाप किया था, बहुत अधर्म फैला दिया था। धर्म की स्थापना करने के लिए, संत का रक्षण करने के लिए पुनः यज्ञ आरंभ हो जाए, वेद ध्वनियां आरंभ हो जाए, उस संस्कृति की लाज बचाने के लिए राम ने अंतिम बाण रावण के नाभि केंद्र के ऊपर मारा। और जो ही राम का बाण लगा तो आकाश से धरती पर रावण इस प्रकार से गिरा जैसे बहुत बड़ा पर्वत टूट के गिरा हो। और गिरते ही जीवन में पहली बार बोला, कहाँ राम उरन हतो पचारी, राम कहाँ है। प्रभु श्री राम दौड़ते हुए रावण के पास गए, उसका तेज भगवान में विलीन हो गया और उस रावण को भगवान ने उत्तम सद्गति प्रदान की। देवों ने जयकार किया है, राम का जयकार करते हुए फूलों की वर्षा करते हैं। बोलिए श्री रामचंद्र भगवान की जय। रावण का उद्धार हुआ। मंदोदरी आई, खूब रोई।
मेरे पति ने प्रभु की बात नहीं मानी, जगन्नाथ को साधारण मानव समझने की भूल की। उसका अंतिम संस्कार किया गया। माँ जानकी को शुभ समाचार दिए गए। बड़ी प्रसन्न हुई जानकी। स्नान करवा करके उनको राम के पास लाया गया। जानकी को देख करके राम जी अति प्रसन्न हुए। पूरी वानर सेना प्रसन्न हो गई। राम जानते हैं कि यह सीता जी की परछाई है। मूल सीता तो अरण्य कांड में अग्नि में समा गई थी। प्रभु ने सोचा वास्तविक सीता की आवश्यकता पड़ेगी, अब काम हो गया है, तो मूल सीता उनको चाहिए थी। इसलिए अग्नि वहां पर प्रकट हुई। माता सीता उस अग्नि में से निकलती है, वह लौकिक प्रतिबिंब जल गया और मूल सीता वहां से प्रकट हो गई। प्रभु उनको लेकर के पधारते हैं। वहां अमृत की वर्षा की गई। इंद्र के द्वारा जितने भी रीछ वानर मृत्यु को प्राप्त हुए थे पुनः जीवित हो गए। भगवान ने विभीषण से भी धन की वर्षा करवाई। विभीषण ने जब वर्षा की, कई वस्त्र अलंकार फेंके गए आकाश से। और भगवान की लीला देखो, रीछ वानर वह वस्त्र अलंकार जब लेते हैं ना, प्रभु की ऐसी लीला हो गई, जिसने जो वस्त्र उठाया वो उसी के नाप का निकला। सब वस्त्र आभूषण धारण करके आए राम के पास, बोले प्रभु हम कैसे लग रहे हैं? प्रभु ने कहा सच पूछो तो आज आप मुझे ब्रह्मा से भी ज्यादा सुंदर लग रहे हैं। आप लोगों ने ही मदद की, मैंने युद्ध जीता। आप लोगों ने मेरी बहुत सेवा की, इसलिए मैं वरदान देता हूँ कि संसार में जब तक मेरी कथा गाई जाएगी, मेरी कीर्ति गाई जाएगी, साथ साथ तुम्हारा नाम भी आदर से लिया जाएगा, तुम्हारी भी कीर्ति युगों युगों तक गाई जाएगी। अब आप सब अपने अपने स्थान पर पधारो, क्योंकि आप सब देवताओं के आंशिक अवतार हो। मुख्य लोग रहे वहां पर, बाकी की सारी सेना को राम ने विदाई दे दी। वे पलट पलट के राम को देख रहे हैं। अब न जाने कब भगवान का दर्शन होगा, कब मिलेंगे प्रभु। प्रभु ने उन सबको विदाई दे दी। जो मुख्य लोग बचे थे उनको लेकर भगवान अवध जाने की तैयारी कर रहे हैं। विभीषण ने प्रार्थना की प्रभु लंका में पधारो, पर राम ने कहा नहीं भाई मैं नहीं आ सकता, मैं हूँ यहाँ पर, लेकिन मेरा हृदय पहुंच गया मेरे भरत के पास, वो मेरी प्रतीक्षा कर रहा होगा, इसलिए हमारे जाने की व्यवस्था कराओ। तब विभीषण ने पुष्पक विमान बुलवाया। कुबेर का विमान आया। उस पुष्पक विमान पर भगवान ने जानकी जी को बिठाया। और जो मुख्य लोग थे हनुमान जी, सुग्रीव, विभीषण, इनको साथ में लेकर के भगवान श्री राम विमान में बैठ करके अयोध्या की यात्रा करते हैं। चलत विमान कोलाहल होई, जय रघुबीर कहत सब कोई। राम का जयकार करके सब जाने लगे। प्रभु श्री राम दिखा रहे हैं जानकी को, जानकी ये युद्ध का मैदान है, यहाँ लड़ाई हुई, यहाँ मैंने कुंभकर्ण को मारा, यहाँ रावण को मारा, यहाँ लखन ने इंद्रजीत को मारा। फिर रामेश्वरम भगवान का दर्शन करवाया, वहां पर पूजा की। सीधे गए वाल्मीकि ऋषि के आश्रम पर। भगवान सब पर कृपा करते हुए जा रहे हैं। अगस्त जी से मिले, वाल्मीकि ऋषि के आश्रम पर आए, संत भरद्वाज जी के आश्रम पर आए। फिर हनुमान जी से कहा कि अब जल्दी से जाकर अयोध्या में समाचार दे दो कि राम जी आ रहे हैं। हनुमान जी ने जा करके समाचार दिया। वैसे भरत जी प्रतीक्षा ही कर रहे थे, बड़े दुखी, कारण कवन नाथ नहीं आयो, प्रभु क्यों नहीं आए, दुखी हो रहे थे। इतने में हनुमान जी ने जाकर के खबर दे दी, महाराज प्रभु श्री राघवेंद्र सरकार लखन जानकी सहित सकुशल पधार रहे हैं, रावण कुल पर विजय प्राप्त करके प्रभु आ रहे हैं। तो जो ही भरत ने सुना नाचने लगे, हनुमान तूने बड़ा अच्छा समाचार दिया। वे तुरंत गए गुरु वशिष्ठ के पास, उनको बताया। धीरे धीरे वायु वेग की तरह पूरी अयोध्या नगरी में खबर फैल गई कि राम जी आ रहे हैं। महाराज लोग इतने आनंद में डूब गए, सब स्वागत करने आते हैं, सब अपने अपने घरों में दीपक प्रज्वलित कर रहे हैं, राम आ रहे हैं, सब स्वागत में हैं। पूरी नगरी राम दर्शन के लिए उमड़ पड़ी। राघवेंद्र सरकार सब पर कृपा करके जब पधारे, दूर से अयोध्या दिखाई दी। भगवान ने अपनी सुंदर नगरी अयोध्या को प्रणाम किया, अपनी मातृभूमि की वंदना की, मित्रों ने वंदना की। फिर जब विमान नीचे उतरा, राम जी मातृभूमि की वंदना करते हैं। फिर कहा कि विमान से आप कुबेर की संपत्ति हो उनके पास चली जाओ। वह विमान वहां से चला गया। रामचंद्र भगवान आगे बढ़ते हैं, सामने से आ रहे गुरु वशिष्ठ महाराज
गुरु को देखा, राम ने धनुष बाण एक तरफ रख दिए और दौड़कर अपने गुरु के पास गए, चरणों में गिर पड़े। गुरु प्रसन्न होकर के बोले, हे राघव धन्य है, आपने कुल को उज्जवल कर दिया है, आपने इस ऋषि को पार कर दिया, बहुत आशीर्वाद दिए। फिर माताओं से जाकर के मिले, माताओं की वंदना की। माँ कैकेयी दुखी हो रही थी। राम ने कहा कि माँ आप दुखी मत होना, यह तो आपने कृपा की जो मुझे वनवास दिया। अगर मैं वन में नहीं जाता ना तो मुझे पता कैसे चलता कि एक पिता का पुत्र के प्रति प्रेम कैसा होता है। मैं वहां नहीं जाता तो मुझे कैसे पता चलता कि एक पत्नी का त्याग क्या होता है। मैं अगर वहां नहीं जाता तो मुझे कैसे पता चलता कि भरत जैसा भाई कैसा होता है। वन में गया तभी तो पता चला। और भगवान अमित रूप प्रकट करके सबसे मिलते हैं। आज सारे लोगों ने अधिकार सिद्ध कर लिया था ना, इसलिए भगवान ने सबसे साक्षात्कार किया। फिर उनको स्नान करवाया गया। भरत जी महाराज, उन्होंने भी राम जैसा रूप धारण कर लिया था। दोनों का मिलन हुआ। राम तो इतना ही कह पाए, भरत तूने क्या दशा कर ली। सीता को उनकी सास ने स्नान करवाया। महाराज 14 साल पहले जो राज पोशाक उनको पहननी थी ना, आज वो पोशाक उनको दी गई, वस्त्र अलंकार दिए गए, सुंदर श्रृंगार किया गया उनका। लोग बड़ी प्रसन्नता में हैं। राम जी की राज्यारोहण की सवारी निकलेगी, प्रभु का जयकार करेंगे, दर्शन करेंगे। 14 साल तक उन लोगों ने प्रतीक्षा की, आज उसका फल मिला। राघवेंद्र सरकार विराजमान होते हैं रथ में माता जानकी के साथ। बड़ी सुंदर सवारी निकलती है। उसके बाद जब प्रभु पधारे, सिंहासन के ऊपर विराजमान हुए, तो प्रथम तिलक वशिष्ठ मुनि की ना, प्रथम तिलक वशिष्ठ जी ने उनको लगाया। और जो ही राम जी को तिलक लगाया गया, उनका राजाभिषेक किया गया। देवों ने फूलों की वर्षा की, अप्सराएं नृत्य करने लगी, गंधर्व साज बजाते हैं, फूलों की वर्षा हो रही है, राम का जयकार किया जा रहा है, लोग दीपक प्रज्वलित कर रहे हैं, आनंद उत्सव मना रहे हैं। आज हमारे राम राजा बन गए हैं, जयकार गूंज उठी है। देखो राजा बने हैं महाराज, देखो राजा बने हैं महाराज, राम आज राजा बने, देखो राजा बने हैं महाराज, राम आज राजा। वर्षाने पावन झालेली अर्थनगरी, म्हाळसा मातेचं आगमन खूप वर्षांपूर्वी या झाले, आपली नगरी पावन झाली। आणि त्याच्यानंतर दुधात साखर असा योग म्हणजे शिर्डीचे साईबाबा अर्थामध्ये विराजमान झालेत। यापेक्षा मोठं भाग्य आपल्या गावाचं काय असू शकतो। आपण खूप भाग्यवान आहोत आपण सगळेजण की आपण शिर्डीमध्ये वास्तव करतोय। शिर्डी जाण्यासाठी काय लागतं, आपल्याला किती कष्ट सहन करावे लागतात। साईबाबांनी सांगितलेलं आहे, शिर्डी वही जाता है जिने मेरे साई बुलाते हैं। आणि आपण रोज बाबांचं दर्शन घेतो म्हणजे आपण किती भाग्यवान आहात। अशी भाग्यवान नगरी आपली अर्थे। आणि या अर्थे नगरीमध्ये आपण अवघ्या 5 वर्षापासून अखंडितपणे हा यज्ञ आपण सुरू ठेवलेला आहे। मैं आदरणीय वंदनीय पूजनीय दीदी जी, सच में आपसे एक बात मैं कहना चाहता हूँ। कोई भी अच्छा काम करने जब आदमी जाता है, आप हमेशा कथा में हमें सुनाते हो, हमने भी सुना है, उसमें विघ्न आते हैं। गणू माऊली स्वामी विवेकानंद माऊलींनी सांगितलेलं आहे, जर एखाद्या रस्त्याने चालताना जर त्या रस्त्यावरती विघ्न नाही आलेत, त्या रस्त्यावरती खड्डे नाही आलेत, तर समजून घ्यायचा की तो रस्ता चुकीचा आहे। म्हणून बापू तुम्ही चांगलं काम करायला निघा, त्यामध्ये विघ्न येतीलच। दीदी जी सच में आप हमारे गांव में आए, हमारा गांव धन्य हो गया। इसलिए दीदी जी आपके चरणों में कोटि कोटि नमन वंदन प्रणाम है। 7 दिन में हमसे थोड़ी सी भी कुछ भूल हो गई हो तो अपना छोटा भाई समझ के, हम सब बाबा के बच्चे हैं, आप हमें क्षमा कर देना, भगवान हमें क्षमा करेंगे। मुझे बस एक ही बात करनी है, मिलन आज तक था तुम्हारा हमारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन आज तक था
जिंदगी को मिले जे दोबारा, मिलन आज तक था तुम्हारा हमारा, मिलन आज तक था तुम्हारा हमारा। आणि या आर्थे नगरीमध्ये जेव्हापासून साईबाबा या ठिकाणी विराजमान झालेत, मी शिर्डींच्या साईबाबांना नाही पाहिलं, मी त्यांची मूर्तीमध्ये त्यांना बघतो, पण साईच्या रूपात नेहमी ज्यांना बघतो मी, पहिल्या वर्षी ज्या वर्षी या ठिकाणी पहिला कार्यक्रम होता, सगळे लोक म्हणत होते कार्यक्रम कसा होईल, कार्यक्रम कसा होऊ शकतो, एवढी मोठी गर्दी आणि ह्या कार्यक्रमाला पैसा कुठून उपलब्ध होईल। त्यावेळेस मला साईंच्या रूपात मला भेटलेत माझे आदरणीय वंदनीय गुरुवर्य गणूजी महाराज, तुमच्या चरणाला मी कोटी कोटी वंदन करतो। मायबाप हो, जेव्हा मायेचा हात पाठीवरनं उठून जातो, जेव्हा मायेचा हात पाठीवरनं कोणीतरी काढून घेतं ना, त्यावेळेस मायेचा हात पाठीवरती डोक्यावरती फिरवणारा आमच्या आर्थ्याच्या सगळ्या साई भक्तांवर, पूर्ण परिवारावर मायेचा हात फिरवणारे साईबाबा आमचे साक्षात आम्ही गणू महाराजांना मानतो मायबाप हो। आणि असे गणू महाराज एका हाकेवरती या ठिकाणी नेहमी येत असतात आणि आजही माऊली तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तुमच्या चरणाशी मी लोटांगण घालतो, कोटी कोटी वंदन करतो माऊली, आपल्याला मी वंदन करतो। मी पहिल्या वर्षी माऊलींना फोन केला की माऊली असा असा आहे कार्यक्रम, खूप मोठा आहे माऊली, कसं होईल। गणू महाराजांनी मला एकच शब्द दिला, विनोद भाऊ तुम्ही कार्य चालू ठेवा, काम बरोबर होईल। कार्यक्रम खूप मोठा होता, कार्यक्रमाला खर्च खूप होता आणि 11 तारीख जवळ येऊन गेली। आमच्याकडे संजू बापू या ठिकाणी आहेत, आमचे सगळे दिनेश भाऊ आहेत, दिनेश सर साई मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष, सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आम्हाला न माहीत असताना 11 तारखेच्या रात्री 1,60,000चा किराणा भरून या ठिकाणी येऊन गेला, आम्हाला माहीत नव्हतं। असे पाठवणारे गणू महाराज आपण साक्षात आमच्यासाठी साईबाबांच्या रूपात आहेत। आणि माऊली जी सुरुवात तुम्ही केली आजपर्यंत ते कधीच कमी पडलं नाही हो माऊली। तुम्हाला सांगतो मी, सगळ्यांना एक गोष्ट सांगावी अशी मला वाटते की अवघा 10 वर्षापूर्वी आज 15 वर्षे त्या गोष्टीला झाले, 15 वर्षापूर्वी एका छोट्याशा मुलाला या जागेवरती जिथं आपण बसलो आहेत ना, या ठिकाणी आमचे गोरख इंजिनियर साहेब उपस्थित आहेत, अनेक डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझे भूषण दादा आपणही उपस्थित आहेत। तुम्हाला एक गोष्ट मी आवर्जून सांगायची आहे, मला ही सांगण्याची वेळ नाही आहे, पण आपणास मी सांगू इच्छितो। 15 वर्षापूर्वी या जागेवरती काटे होते, लोक या ठिकाणी स्वच्छ करण्यासाठी येत होते ह्या जागेवरती, आणि एका छोट्याशा मुलाला एका कपड्यामध्ये एक छोटीशी साईबाबांची मूर्ती सापडते आणि ते मुलं खेळत असताना सांगतात की आम्हाला काहीतरी या ठिकाणी सापडलं। मी त्यावेळेस इथं आलो, गल्लीतले 4-5 लोकांना आणलं, पाहिलं तर साईबाबांची छोटीशी मूर्ती होती। आमच्या गावातले पंडितजी आदरणीय हेमंतजी महाराज कुलकर्णी यांना मी फोन केला आणि त्यांना सांगितलं माऊली मी तोपर्यंत साईबाबांना पाहिलं नव्हतं, ती मूर्ती कोणाची हे पण मला माहीत नव्हतं। माऊली काहीतरी देवाचं या ठिकाणी सापडलेलं आहे, असं असं आहे। हेमंतजी महाराजांनी सांगितलं, मी 2 मिनिटात आलो। बापू हेमंत महाराज या ठिकाणी आलेत, ती मूर्ती पाहिली, त्यांनी सांगितलं की ही शिर्डीच्या साईबाबांची मूर्ती आहे। म्हटलं हे साईबाबा आहेत का? मी शिर्डी पाहिलं नव्हतं, साईबाबांचा फोटोसुद्धा माझ्या जीवनात तोपर्यंत पाहिला नव्हता। हे शिर्डीचे साईबाबा आहेत। म्हटलं माऊली काय करावं लागेल? असं करा, आपल्याकडे भरपूर काही जागा आहे, या ठिकाणी तुम्ही वाटेल तर या ठिकाणी साईबाबांचं मंदिर या ठिकाणी बनवू शकतात, नाही तर ही मूर्ती कोणत्या तरी मंदिरावर ठेवून येऊ शकतात। आपल्याकडे जे खराब मूर्त्या आपण जशा मंदिरावर ठेवून येतो ना, तसं ठेवून येऊ शकतात। त्यावेळेस आम्ही 4-5 लोक, अनिल भाऊ सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत, मिलिंद दादा सगळे गल्लीतलं पोरं या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही त्या ठिकाणी कमरे एवढं गवत होतो, ते गवत त्या ठिकाणून काढलं, एक 10 बाय 10ची जागा तयार केली, 4 विटा आणल्या, त्या विटा त्या ठिकाणी ठेवल्या, त्याच्यावर शेणाने सारलं आणि ती मूर्ती त्या ठिकाणी ठेवली आणि पहिलं नारळ आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी तो दिवस होता गुरुवारचा माऊली, आम्ही फोडलं। सकाळ संध्याकाळ कोणी यायचं नाही, सकाळ संध्याकाळ अवघ्या 3 वर्षापर्यंत त्या 4 विटांवरती साईबाबा बसले होते फक्त। 4 वर्षानंतर सकाळी जेव्हा मी शिरपूरहून जेव्हा यायचो ना, माझ्या माता भगिनी सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत, या ठिकाणी बसलेल्या असायच्या संध्याकाळी शौचासाठी। भरपूर जणांनी सांगितलं की आपल्या आयराणी भाषेमध्ये की त्यासनी आगन खडीमा साईबाबा बसाटी ना, म्हटलेलं आहे मायबापू लोकांनी। 10 वर्षाचा प्रवास होता तो। थोड्या दिवसानंतर ओटा थोडा मोठा झाला, त्याच्यावरती पत्तरचं शेड टाकलं माऊली। पत्तरचं शेड टाकल्यानंतर प्रवास चालत गेला, पूजा आरती चालत गेली आणि तुम्हाला खोटं वाटेल, एके दिवशी खूप वाटलं, 6 वर्षापर्यंत साईबाबा त्या ओट्यावरती होते आणि एके दिवशी या ठिकाणी दत्त साईबाबा या ठिकाणी येऊन गेलेत। ते माझ्या स्वप्नात आलेत आणि त्यांनी मला सांगितलं क्या कर रहा है, क्या सोया है तू?
म्हटलं बाबा मग काय करू? अरे उठ, मैं तेरे गाव में आने वाला हूँ. म्हटलं बाबा तुम्ही येणार, इथं व्यवस्था नाही आहे. माऊली हा प्रसंग मी नेहमी सांगतो आणि तुम्हाला पण सांगतो. आबासाहेबांचं स्वागत आहे या ठिकाणी. माऊली हा प्रसंग मी नेहमी सांगतो ना, आजही सांगेल. स्वप्नात आलेल्या बाबांनी मला सांगितलं की तुला धुळ्याला जायचंय. मला स्वप्नात बाबांनी सांगितलं की तुला धुळ्याला जायचं आहे, राजपूत नगरमध्ये जायचंय, 16 नंबर प्लॉटवरती तुला जायचंय. मी बाबांना सांगितलं स्वप्नात. आपण सगळेजण म्हणतो माय बाप हो, आपण सगळेजण म्हणतो की स्वप्नातली गोष्ट ही खरी राहत नाही. स्वप्नातली गोष्ट ही खरी राहत नाही. मला बाबांनी स्वप्नात सांगितलं की तुला धुळ्याला जायचंय, राजपूत कॉलनी 16 नंबर प्लॉटवरती जायचंय, फक्त सांग की मला बाबांनी पाठवलेलं आहे. सकाळी उठलो मायबाप, माझ्या खिशामध्ये धुळ्यापर्यंत पोचायला 200 रुपये नव्हते भूषण दादा, खरंच सांगतो. आता मी या ठिकाणी उभा आहे, 200 रुपये नव्हते. माझ्या आईला मी सांगितलं, माझ्या आईने उसनवार 200 रुपये आणले आणि मी, ही 12-13 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मी धुळ्याला गेलो. 16 नंबर प्लॉट आजही जाऊन बघायचं, राजपूत कॉलनी 16 नंबर प्लॉटवरती गेलो. घराची बेल वाजवली, एक ताई बाहेर आल्या आणि त्यांनी सांगितलं तुम्ही कोण? ते मला ओळखत नाही, मी त्यांना ओळखत नाही. म्हटलं ताई असं आहे, रात्री स्वप्नात माझे साईबाबा आले होते, दत्त साईबाबा, त्यांनी मला सांगितलं की तुमच्या घरी येऊन भेटा. म्हणे ते आहेत घरात, मी त्यांना बोलवते. ते काका आलेत, एक लुंगी लावली होती, बनियनवर, सकाळची वेळ होती. म्हणे बोला कुठून आलेत? म्हटलं आर्थेवरनं आलो. म्हणे कशासाठी आलेत? म्हटलं मी, माझ्या स्वप्नात बाबा आलेत, त्यांनी तुमचा प्लॉटचा नंबर सांगितला, 16 नंबर प्लॉट, राजपूत कॉलनी, मी आलो. म्हणे मग कशा संदर्भामध्ये? म्हटलं काही नाही, आमच्या गावाला साईबाबांचं मंदिर बनवायचं आहे, पण ते मंदिर बनलेलं नाही, ओट्यावरती साईबाबांची मूर्ती आहे. मग असं का? म्हणे कोणते बाबा होते? म्हटलं दत्त साईबाबा माझ्या स्वप्नात आले होते. असं का? बसलो, ताईंनी पाणी दिलं, ते भाऊ घरात गेले. 5 मिनिटापर्यंत थांबलेत. तुम्हाला साईबाबांची शपथ घेऊन सांगतो, त्यांनी घरामधून जशी तीच लुंगी तोच बनियन होता, घरामधून आल्यानंतर त्यांनी माझ्या हातावरती 2 लाख रुपये ठेवलेत. माय बापू, 2 लाख रुपये ठेवलेत. माझ्याकडे 200 रुपये नव्हते, त्यांनी माझ्या हातावरती 2 लाख रुपये ठेवलेत. आणि या ठिकाणी संजू बापू बसलेत, या ठिकाणी गिरीश भाऊ आमचे साई मंदिरचे पुजारी. पहिला फोन मी या दोघं लोकांना केला होता की बापू मी पैसे घेऊन येतोय, आपल्याला मंदिराचं काम चालू करायचंय. आणि लोक सांगतात ते मंदिर आमचं नाहीये, ते मंदिर गावाचं नाहीये. माऊली खरंच सांगतो मी तुम्हाला, जेव्हा माझ्या घरामध्ये तेव्हा काहीच नव्हतं. मला वाटलं असतं ना 2 लाख रुपये मी स्वतः घरामध्ये ठेवून माझं घर बांधून घेतलं असतं. 15 वर्षापूर्वी 2 लाख रुपये म्हणजे 20 लाखाच्या जागेवरती आहेत. आजही मी मातीच्या घरामध्ये राहतो या ठिकाणी. आणि तेव्हा आम्ही सुरुवात केली त्या कामाला. मला सगळ्यांनी साथ दिली, बापू फिरले, सगळेजण फिरले त्या ठिकाणी. आम्ही 5-5, 10-10 हजार लोकांकडनं गोळा केलेत नाही, 20 लाख रुपये खर्च करून सगळ्या मायबापांच्या आशीर्वादाने माऊली हे मंदिर या ठिकाणी बनलेलं आहे. चांगलं काम करायला निघा, तुम्हाला अडचणी येतील. मी हा विषय 5 वर्षात कधीच बोललो नाही. बोललो का बापू? पण मला सांगायचं होतं लोकांना. मी कधी भगवंताचा 1 रुपया स्वतःसाठी कधी खर्च केला नाही. मागच्या वर्षाच्या कार्यक्रमाला 30,000 रुपये टाकले होते. असो तो विषय, मला सांगायचं नाही. आज आपल्याकडे अतिथीगण आलेले आहेत, मी तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी सन्मान करतो, स्वागत करतो. साईबाबा विश्वस्त मंडळाकडनं दरवर्षी या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम होत असतो. हा कार्यक्रम खूप भव्यदिव्य असतो. यावर्षी गर्दी थोडी कमी याच्यासाठी आहे की गावामध्ये 2 लग्न आहेत, सगळे लोक बाहेर गेलेले आहेत आणि मौत वगैरे झालेली आहे त्याच्यासाठी. तर मी या ठिकाणी जे काम खरं आपल्याला करायचं होतं ते सांगायचं मला राहिलं की अतिथी देवो भव प्रमाणे या ठिकाणी आदरणीय गणूजी महाराज यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आणि युवकांचे लाडके नेते आदरणीय आबासाहेब राऊळ रंदे, आपण दरवर्षी आमच्याला म्हणजे आमच्या हाकेला हाक देऊन आपण या ठिकाणी येत असतात. मी या ठिकाणी आबासाहेबांचं स्वागत करतो. आपण दरवर्षी खानदेशरत्न पुरस्कार सोहळा या ठिकाणी ठेवत असतो आणि या पुरस्कार आपण कोणाला देतो, पुरस्कार का द्यायला पाहिजे, तर मी पुरस्कारार्थी जे त्यांची ओळख मी या ठिकाणी करून देतो की खरंच मी मागच्या वर्षी आपल्याच गावाचे रहिवासी माझे बाबा कैलासवासी गैंदल रुपला सनेर यांचे चिरंजीव देवमैन गंधर सनेर यांचे सुपुत्र आदरणीय आमचे भूषण भाऊ सनेर मागच्या वर्षी गावात काही कामानिमित्त या ठिकाणी आले होते. त्यांचं पर्सनल काहीतरी काम होतं, ते या ठिकाणी आलेत आणि बसस्टँडवरती आपलं बोर्ड लागलं होतं सप्त्याचं. आमच्या भूषण भाऊंनी आईंशी गोष्ट केली की आई या ठिकाणी आपल्या गावात सप्ताह चाललाय ग. आईंनी काहीतरी फोनवरती सांगितलं की सप्ताह राहिला म्हणजे काहीतरी देणगी द्यावी लागते. तर भूषण भाऊंनी आम्हाला माहिती, मी पहिल्यांदा भूषण भाऊंना पाहिलं होतं आणि भूषण भाऊंनी मागच्या वर्षी आम्हाला माहीत नसताना 25,001 रुपये डोनेट केले होते आणि तेव्हापासून भूषण भाऊंचा माझा कॉन्टॅक्ट होता. यावर्षी भूषण भाऊंना जेव्हा मी फोन केला की खरंच
भूषणभाऊ, मी तुम्हाला फोन याच्यासाठीच केला होता की तुमचं सहकार्य जे असतं ना साई मंदिराला, की असे लोक भेटत जातात आणि हे भेटणं जे आहे ना ते बाबांची इच्छा असते, ते बाबा भेटवत असतात. आणि भूषणभाऊंना फोन केला की आम्ही दरवर्षी साईरत्न पुरस्काराचं आयोजन भूषणभाऊ करत असतो, खानदेशरत्न पुरस्काराचं आयोजन. तर आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे की तो पुरस्कार आम्ही यावर्षी तुम्हाला द्यावा. त्यावेळेस भूषणभाऊंनी सांगितलं की मी पुरस्कार एवढा म्हणजे घेण्यायोग्य मला नाही वाटत की मी पुरस्कार घ्यायला पाहिजे, कारण की ते काही, पण आम्ही सांगितलं की आमची गावकऱ्यांचा मान आहे, आमचा साईबाबा विश्वस्त मंडळाचा मान तुम्ही ठेवा आणि या. भाऊंना सांगितलं, भाऊंची माझी गोष्ट झाली आणि एक 10 दिवसानंतर भूषणभाऊंचाच मला फोन आला, मी काहीतरी सेवा करू शकतो का. भाऊंनीच मला सांगितलं की मी काहीतरी सेवा करू शकतो का. म्हटलं बघा, तुम्ही जे सांगणार ते गाव आपलं आहे. त्यांनी मला एका शब्दावरती सांगितलं की माझ्या वडिलांनी मला मोठं केलेलं आहे, माझ्या वडिलांमुळे मी आज या ठिकाणी आहे, माझ्या वडिलांमुळे मी संस्काराने वाढलेलो आहे, माझ्या आईने मला तसे संस्कार दिलेले आहेत, म्हणून मी ह्या वर्षाचा पूर्ण महाप्रसादाचा खर्च मी करेल, असं भूषण भाऊंनी आपल्या आईची अनुमती देऊन सांगितलं. अहो, सगळ्यात श्रेष्ठ दान हे अन्नदान असतं, सगळ्यात श्रेष्ठ दान हे अन्नदान असतं. आणि ते अन्नदान भूषण, आपण तासन तास फोनवरती बोलत असतो, पण मी अभिमानाने सांगतो की मी प्रयत्न करेल की प्रत्येक वर्षाचा महाप्रसादाचा खर्च माझ्याकडनं देईल, असं मला भगवंतानी फक्त तेवढं लायबल मला बनवायला पाहिजे. आणि त्यांनी असा शब्द मला दिला होता, तो मी तुमच्यासमोर आज सांगतोय. माय बापू, भूषण भाऊ, खरंच तुमचे धन्यवाद. आईसाहेब तुमचेही या ठिकाणी धन्यवाद. ताईसाहेब तुमचेही, आपण या ठिकाणी आलात अर्थे नगरीतर्फे आणि साईबाबा विश्वस्त मंडळ यांच्यातर्फे तुमचं खरंच मनापासून आम्ही स्वागत करतो, वंदन करतो, अभिनंदन करतो. महामंडलेश्वर रामानंद तीर्थजी महाराज, बरं का भूषण भाऊ, अर्थाचे लोक ॲडव्होकेट पण आहेत, इंजिनियर पण आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. एकच क्षेत्र सुटलं होतं, ते म्हणजे साधू संतांचं. आपल्या गावाचे आदरणीय मधुकर बापू दोरिक यांचे सुपुत्र रामानंद तीर्थजी महाराज अखिल भारतीय संत समाजाचे महामंत्री आहेत, ते बाराबंकीला. विचार करा माय बापू. आणि असंच हे अर्थगाव खूप महान आहे. आणि असेच आपल्या अर्थे गावाचे दुसरे पुरस्कारार्थी आपले आदरणीय नारायण नाटू पाटील व यांचे सुपुत्र. कारण की जेव्हा मी त्यांना काकाच होतो, आदरणीय रावसाहेब गोरखजी पाटील, आपणास मी या ठिकाणी नम्र निवेदन आपल्याला वंदन करतो, नमन करतो की आपण या ठिकाणी आलात सपत्नीक. खरं सांगतो, त्यांच्याबद्दल जर सांगायचं राहिलं की जेव्हा शाळेत जायचे मायबापो, कपडे जेमतेम होते अंगावरती. दुसऱ्याचं काम करून, दुसऱ्याच्या शेतात जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं. आई वडिलांचे संस्कार, आई वडिलांची ख्याती, आई वडिलांची मेहनत त्यांच्या डोळ्यासमोर होती मायबापो हो. आणि आज जेव्हा आम्ही त्यांना फोन केला की काकासाहेब घरी गेलो ना मी, तर आता काय सांगावं तुम्हाला की माणूस ज्या परिस्थितीमधून गेलेला असतो ना, त्या परिस्थितीची त्याला जाणीव असते आणि त्या परिस्थितीची जाणीवमुळे माणूस मोठा होत असतो. जेव्हा मी त्यांच्या ऑफिसला, दिनेश सर आपण गेलो होतो, दिनेश भाऊ आणि आम्ही जेव्हा त्यांच्या ऑफिसला गेलो ना त्यांना आमंत्रण द्यायला, त्यांनी मला पहिला शब्द सांगितला. शब्द काय असेल बरं? विनोद भाऊ, मी जास्त मदत नाही करू शकत तुम्हाला. विनोद भाऊ, मी तुम्हाला जास्त मदत नाही करू शकत, माझ्याकडनं फक्त 51,000 रुपयाची मदत मी तुम्हाला करू शकतो. विचार करा माय बाप हो, 51 रुपये मागण्यासाठी दारोदारी फिरावं लागतं आणि फक्त 51,000 रुपयाची मदत करू शकतो, असा सांगणारा माणूस भगवंत कार्यामध्ये सामील होतो. असाच माणूस खरंच मनाने मोठा असू शकतो माय बाप हो. खरंच मी तुम्हाला धन्यवाद देतो, तुमच्या आई वडिलांना धन्यवाद देतो. असं म्हणतात, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. असा पुत्र ज्यांच्या पोटी जन्मास आला, अशा सगळ्या आई वडिलांच्या चरणाशी मी नतमस्तक होतो माय बापू. आणि देव नंतर जर तारणारा असेल दुसरा माऊली, तर ते म्हणजे डॉक्टर असतात. जेव्हा देवाने साथ सोडली, जेव्हा देवाने कदाचित सांगितलं की तुझं आता सगळं काही, तुला आता घडा भरण्यात आलेला आहे, आणि जेव्हा माणूस आजारी पडतो त्याला तेव्हा आठवण येते ते डॉक्टरांची माय बाप हो. आणि या ठिकाणी आदरणीय वंदनीय डॉक्टर साहेब अनिकेत पाटील, आपलं या ठिकाणी सहपरिवारासह मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. डॉक्टर साहेबांची ओळख करून द्यायची म्हटले, डॉक्टर साहेबांचं दोंडाच्यामध्ये खूप मोठं हॉस्पिटल आहे. त्यांची परिस्थिती काय होती ते स्वतःच सांगतील, कारण की प्रत्येक गेस्टला आपण या ठिकाणी बोलायला लावणार आहेत. म्हणून डॉक्टर साहेबांचे वडील, आई वगैरे सगळे या ठिकाणी आलेले आहेत. तुमच्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आल्यात. आणि चौथे आपले
पुरस्कारार्थी आहेत आपल्याच गावाचे आदरणीय डॉक्टर किरण बी गुजराती, डॉक्टर किरण यांचे सुपुत्र आदरणीय अमित डॉक्टर गुजराती यांनाही आपण पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. डॉक्टर थोड्या वेळातच या ठिकाणी पोहोचणार आहेत, म्हणून आपण सगळ्यांनी लवकरात पुरस्काराकडे वळूया. आबासाहेब तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. गणूजी महाराज मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. मी साई मंदिरा ट्रस्टचे अध्यक्ष संजू बापू व आदरणीय उपाध्यक्ष दिनेश भाऊ पाटील आपणास विनंती करतो की व्यासपीठावरती गणू महाराजांचं आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करायचं आहे. राहुल भाऊ इकडे. माऊली आपण 2 मिनिटं व्यासपीठावरतीच थांबायचं आहे. मी आबासाहेब आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन हा छोटासा सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारायचा आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी आबासाहेबांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी आबासाहेब आपण फक्त 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. माऊली बोलणार आहेत, तुमचं ऐकायचं आहे मला 2 मिनिटात. अजून खूप मोठा कार्यक्रम. साईबाबांच्या मंदिराचं औचित्य साधून दिदींचं प्रवचनाचा कार्यक्रम होत आहे आणि त्याचबरोबर एक प्रवचनाचा कार्यक्रम करताना त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाची बांधिलकी काय असते हे दाखवण्याचा जो कार्यक्रम आज आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून संजू बापू असतील किंवा विनोद भैया असतील किंवा इतर सगळे त्यांचे मित्रमंडळी असतील, हे जे कार्यक्रम करत आहेत, मी हा काही पहिल्यांदा बघितलेला कार्यक्रम नाही. मला दरवर्षी आमंत्रण दिलं जातं आणि मी आवर्जून छोटा असू द्या का मोठा असू द्या त्याचं समजून, माझं समजून, मी त्यांच्या भावना समजून मी त्या आवर्जून त्या कार्यक्रमांना जाण्याचा कार्यक्रम माझा नित्यक्रम असतो. किंवा आपल्याला जर कोणी मानापानाने बोलवलं असेल तर आपण तिथे गेलं पाहिजे, मग तो छोटा कार्यक्रम असू द्या का मोठा कार्यक्रम असू द्या. विनोद त्याच्या प्रस्तावनेतनं मांडत होता, डॉक्टरांची भूमिका मांडली, त्या दुसऱ्या भाऊंची भूमिका मांडली, ज्यांना ज्यांना पुरस्कार दिला त्यांच्याबद्दल काही गोष्टी मांडल्या आणि त्याच्यातनं त्यांनी एक वाक्य सांगितलं की गावाबद्दल असलेली आस्था ज्याला असते तो कधीच नाही म्हणत नाही. हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं, परंतु मी सुद्धा बघितलेलं आहे. खरंच आहे, गावाबद्दल प्रत्येकाला आस्था असते, आत्मीयता असते. त्याला वाटतं, कारण की तो जेव्हा बाहेर गावाला जातो ना, तो 4 भिंतीच्या आतच असतो. त्याला वाटतं की आपलं जग एवढंच आहे. परंतु तो जेव्हा गावात येतो तेव्हा त्याला 4 लोक भेटतात आणि त्यातल्या त्यात प्रगती झालेला माणूस जेव्हा गावात येतो त्याच्याकडे बघण्याच्या ज्या लोकांच्या नजरा बदलतात. त्याच्यातनं प्रेरणा मिळते की हा माणूस आपल्या गावात राहत होता तेव्हा काहीच नव्हतं आणि आता बाहेर गावाला जाऊन त्याची किती प्रगती झाली, तर त्याचा कोणीतरी विचार करतं आणि तो म्हणतो की आपण सुद्धा असं काहीतरी करू शकतो. परंतु सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की सगळ्या गोष्टी एकच दाराने लगेच मिळत नाही. ते कुठेतरी करण्यासाठी, ते पोचण्यापर्यंत त्याला काहीतरी काबाळ कष्ट करावं लागतात. शेतात जरी पेरलं तर ते लगेच उगत नाही. आईने जरी ताटावर वाढून दिलं तर ते लगेच खाता येत नाही, त्याला थोडंफार तरी थंड होऊ द्यावं लागतं. ज्याला संयम असेल तो खरंच प्रगतीपथावर जातो आणि आपण ज्यांचा सत्कार केलेला आहे ते खरंच आज सगळेजण प्रगतीपथावर आहेत. जसं तुम्ही यांचा नावाचा सत्कार केला, यांचं नाव घेतलं असेल, तसं यांचं बघून भविष्याच्या काळामध्ये हा कार्यक्रम 100% मोठा होणार आहे. याच्याबद्दल कुठलीही दुमत नाही, शंका नाही. परंतु चांगलं काम करताना अडचणी 100% येतात. परंतु मी तुम्हाला सांगेल त्या काही काळापर्यंतच अडचणी असतात, नंतर त्या ऑटोमॅटिक बंद होत असतात किंवा त्या संपत असतात. कारण की जोपर्यंत लोकांना समजत नाही, लोकांना जोपर्यंत काही समजत नाही तोपर्यंत ते म्हणतात हा काहीतरी रिकामं काम करतोय, तो तर त्यांनीच धगड राहणार, तो त्याचं त्यातच काहीतरी करतोय.
असे प्रकार सांगत असतात. परंतु जेव्हा त्याचा प्रबोधनात्मक विषय मोठे मोठे होत जातात तेव्हा ते लोक म्हणतात की नाही, आपण जरी त्याला बोलत होतो परंतु तो आज बरोबर आहे, त्याच्या जागेवर बरोबर आहे. म्हणून तुम्हाला ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टला सांगू इच्छितो की कोणी बोलणारा असू द्या, प्रत्येकाला बोलतात. तर कधी कधी असं सुद्धा होतं की बोलणारा म्हणतो की मलाच बोलतात, परंतु कधी कधी असं होतं मला कोणीच बोलणार नाही, असं सुद्धा कधी कधी होतं. म्हणून तसं न करता आपण कोणाचा विचार न करता आपण जे काम करतो आहोत त्या कामाच्या माध्यमातून आपण चालत राहायचं. एक काम करताना दुसरं काम हाती भेटत असतं आणि असंच आपलं काम वाढत राहील अशी मी प्रार्थना करतो. आपण दरवेळेस मला बोलवतात, मला प्रत्येक वेळेस काहीतरी मान सन्मान देतात, परंतु मला सुद्धा वाटतं की आपण बोलवतात, परंतु आपल्याला जर वाटलं काही जे लोक देत असतील तसंच मी देऊ शकतो, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन अजून काही करण्यासारखं असेल तर मी 100% तुम्हाला करून देईल. तुम्ही मला सांगाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. दीदींचं प्रवचनाच्या बद्दल सांगायचं म्हटलं, दीदी आप मराठी या हिंदी? हिंदी. गुजरात से हो क्या? MP से. जब मैंने इनको पूछा तो बोले दीदी का प्रोग्राम महाराष्ट्र में तीसरी बार आपका यहीं पे हो रहा है, और दीदी ने बताया था, बोले हमको कि मैं जरा प्रोग्राम लेती हूँ तो बड़े बड़े प्रोग्राम लेते हैं, कुछ ना कुछ जगह जाते हैं, लेकिन आपका नाम सुना है, आपका जो विचार है वो सुन के मैंने आपको प्रोग्राम दिया है, ऐसा मुझे बताया था. और आपका कई 2-3 ही जगह प्रोग्राम हुआ इससे पहले जो महाराष्ट्र में हुआ है. MP में तो बहुत जगह हुआ होगा, लेकिन अभी मैं बोलता हूँ अगले साल या तो अगले कोई 1-2 साल बाद इससे बड़ा आपको प्रोग्राम यहीं पे लेना पड़ेगा और आप उस प्रोग्राम को आओगे, ऐसा मैं आपको विनंती करता हूँ. और जिनकी वजह से इनको आशीर्वाद मिला है, महाराज गणूजी महाराज यांचं तर प्रत्येक वेळेस प्रत्येक सप्त्याच्या वेळेस तुमचा जो कार्यक्रम असतो तो असतो. तर महाराज तुमच्याबद्दल तर काही सांगण्यासारखं माझ्याकडे जास्ती नाही आहे, कारण की मला खूप काही परिचय नाही, परंतु तुमचं दोघांचं जे नातं बघितलं मी, तर एखाद्या व्यक्तीला निर्माण करण्यामध्ये ज्याची शक्ती असते तो खरंच तो गुरु असतो. आणि तुम्हाला त्यांनी गुरु मानलेला आहे आणि तुमच्या हाताने असं काहीतरी घडतं आहे, म्हणून तुमचं केलेलं कार्यसुद्धा सफलच आहे असंच मी आपल्याला सांगेल. आणि आपण जे करतात ते खरंच चांगलं कार्य करतात, कारण की माणूस घडवणं म्हणजे खूप तारेवरची कसरत आहे. आणि त्यातल्या त्यात आध्यात्मिक गोष्टीतनं जर घडवायचं म्हटलं तर केव्हाच तो म्हणतो माझं घरचं बघू का इकडचं बघू, तिकडचं बघू का इकडचं बघू, असे प्रकार होत असतात. म्हणून आपण जे ज्या पद्धतीने शिकवण देत आहात त्या पद्धतीने हे चालत आहे, याचं दिसतं तुम्हाला सगळं आहे की आपण जे करतोय ते सगळं तुम्हाला दिसतं आहे. म्हणून आपण असे शिष्य तयार केलेले आहेत की त्याचं फळ आपल्याला 100% मिळणार आहे. याच्यातनं तुमचा उद्धार तर 100% होईल, परंतु भविष्यात सुद्धा त्याची तुम्हाला मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आम्हाला सगळ्यांना बोलवलं, आमचा सत्कार करून घेतला, आम्हाला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साईबाबा. धन्यवाद आबासाहेब. आबा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजायच्या आहेत. भूषण भाऊ गुलाब पुष्प दीदीजींना देतील आणि सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. दीदी मी तुमचं स्वागत करतो, महाराज तुमचं स्वागत करतो. माझं नाव भूषण देवमन पाटील.
बेसिकली माझा आणि आरतीचा काही जास्त संपर्क आलेला नाही आहे. मी माझ्या माहितीप्रमाणे 4थी किंवा 5वी भेट आहे आरतीला. माझ्या वडिलांचा जन्म आणि माझ्या आजी आजोबांचा कर्मभूमी ही होती. मी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून प्रॅक्टिस करतो. मी आत्ता 3 कंपन्यांमध्ये US मधल्या डायरेक्टर या पोझिशनवर कार्यरत आहे. बाकी माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की जेवढं शक्यसाठी हे सगळं काही करतं आणि याच्यापुढे पण करत राहील. आणि मी विनोद यांना शब्द दिलेला होता की जोपर्यंत मी जिवंत असेल तोपर्यंत नक्कीच महाप्रसादाचा कार्यक्रम हा माझ्याकडून असेल आणि हा शब्द मी इथे सुद्धा ठेवतो आणि हा शेवटपर्यंत राहील माझा, त्यामध्ये काही दुमत नसेल. आणि धन्यवाद, मला खानदेश रत्न पुरस्काराचा आभारी आहे. मी असं काही विशेष काम करत नाही आहे, स्वार्थी माणूस आहे, स्वतःसाठीच पैसे कमवतो. तर थोडंफार काही वाटलं तर देतं, त्याच्यापेक्षा जास्त असं विशेष काही करत नाही आहे. पण त्याबद्दल तुम्ही मला खानदेश रत्न पुरस्कार दिला त्याबद्दल मी खरंच आभारी आहे तुम्ही सर्व लोकांचे. धन्यवाद. रावसाहेब सो आपणास विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. नमस्कार. समोर आहे आणि खूप हालाकीची परिस्थिती असताना मी जे काही प्रयत्न केले आणि सगळ्यांचं सहकार्याने किंवा माझ्या गुरुवर्य मारवी महाजन सर यांच्या सहकार्याने मला जी वाटचाल मिळाली आणि त्या वाटचालीत असताना माझी परिस्थिती खराब जरी होती तरी मी त्याचा पूर्णपणे फायदा उचलून मेहनत करून आईवडिलांसाठी पण मी सेवा देतोय आणि गावासाठी पण माझी सेवा द्यायची इच्छा होती. जेव्हा मला विनोदने फोन केला त्यावेळेस मला खूप आश्चर्य वाटलं की मी गावासाठी सुद्धा या पुरस्कारासाठी सन्मानित करण्याचा मला योग मिळाला. तुझ्या सगळ्यांचं मला असं सहकार्य असू द्या. आणि मी काही मोठा नाही, मी एका गरिबीतनं तुमच्यासारख्या लोकांमध्ये शेतातनं काम करून पुढे गेलेलो आहे. माझ्या आईवडिलांची परिस्थिती सगळ्यांना माहीत होती आणि मी त्या परिस्थितीतूनच पुढे निघालो. फक्त मी मेहनत करून आणि जिद्द पाठीशी ठेवून सगळ्या गोष्टी मी केल्या आणि याच्या पुढे करत राहील. विनोदने जेव्हा मला सांगितलं त्यावेळेस मला खूप आनंद झाला आणि या सत्कारासाठी मला बोलवलं गेलं त्याच्याबद्दल धन्यवाद देतो, पूर्ण गावाचे धन्यवाद देतो. असं सहकार्य माझं कायम तुमच्यासोबत असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला सहकार्य करताना धन्यवाद.
मी सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो. अति आदरणीय गणोजी महाराज आणि दिदीजी, माझं नाव डॉक्टर अनिकेत अशोक पाटील, मूळ गाव कोटली, बरोबर या शहादा शिरपूर रस्त्यावरचं कोटली, आणि मी सध्या प्रॅक्टिस करतो दोंडायच्याला. हॉस्पिटलचं नाव आहे मंडाले हॉस्पिटल. लहानपणीचं शिक्षण दोंडायच्यात झालं. MBBS मी नाशिकमध्ये केलं, MD वर्ध्याला केलं, आणि नंतर मुंबईला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलला डॉक्टर होतो. खरं तर खूप कमी लोकांना उच्च शिक्षण घेतल्यानंतर स्वतःच्या गावात स्वतःच्या लोकांची सेवा करण्याचं सौभाग्य लाभतं, आणि मला ते मिळालं की मी माझ्या जन्मभूमीत आणि कर्मभूमीत सेवा देण्यासाठी आलो. अर्धे गावाची देवी आमच्या मामांचं कुलदैवत, आणि त्या निमित्ताने माझं मामांचं गाव तराडी, करंगे परिवार, आणि त्या निमित्ताने या गावाला माझं लहानपणापासून येणं असायचं. बघा प्रवास कसा जातोय. अर्धे गाव शिरपूर तालुक्यात, माझं गाव शहादा तालुक्यात, मी प्रॅक्टिस करतो शिंदखेडा तालुक्यात. मला पुरस्कार मिळाला खानदेश रत्न. आतापर्यंत ज्या 2 मान्यवरांना पुरस्कार मिळाला ते या गावाचे सुपुत्र हे त्यांचं सौभाग्य, आणि पुरस्काराची व्याप्ती आता वाढते. आता पुरस्कार गावाच्या पलीकडे तुम्ही तालुक्यांना पोहोचवला, पुढे जाऊन हा पुरस्कार जिल्ह्यांपर्यंत पोहोचेल. खरं तर बोलण्यासारखं भरपूर आहे, पण हा भावनिक होण्याचा क्षण नाही. थोडक्यात सांगतो. जेव्हा आम्ही दोंडायच्यामध्ये प्रॅक्टिस सुरू केली, अत्यंत माफक दरात आम्ही प्रॅक्टिस सुरू केली, आणि फार कमी वेळात आम्हाला भरभरून पाठिंबा लोकांचा मिळत गेला. आणि त्या अनुषंगाने आम्ही गरीब आदिवासी परिस्थितीने झगडत असलेल्या रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला. आम्ही दर महिन्याला ते पेशंट दत्तक घेत गेलो, आणि त्यांना मोफत तपासणी आणि मोफत औषधोपचार आमच्यातर्फे करत गेलो. आता ती संख्या वाढत गेली. शिक्षणासाठी पैशांची अडचण असते. आमच्या वडिलांनी त्यांच्या पूर्ण करिअरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत करण्यात पुढाकार त्यांचा नेहमी असायचा, आणि तो वारसा पुढे चालू ठेवावा म्हणून आम्ही दरवर्षी 10वीतली पितृछत्र हरवलेली एक मुलगी दत्तक घेण्याचा संकल्प केला, आणि या वर्षापासून तो सुरुवात केला. आम्ही त्याला दर महिन्याला 1000 रुपयाची स्कॉलरशिप हॉस्पिटलतर्फे सुरू केली. पुढच्या वर्षी देखील जूनमध्ये आम्ही अशीच एक मुलगी जिथे पितृछत्र हरपलेलं आहे आणि परिस्थितीची झगडत आहे, तिला आपण दर महिन्याला 1000 रुपये स्कॉलरशिप शिक्षण संस्थेपर्यंत सुरू करणार आहोत. खरं तर करण्यासारखं फार मोठं आहे, वयाने फार छोटा आहे, आणि या छोट्या छोट्या गोष्टींची नोंद कुठेतरी घेतली जाते. आणि म्हणून मागच्या वर्षी 2023चा राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार आम्हाला महाराष्ट्र शिक्षण परिषदतर्फे देण्यात आला. ही माहिती अर्थे गावापर्यंत पोहोचली, आणि अर्थे गावाचे होतकरू तरुण दोंडायच्याला आले. खरं तर या गावामध्ये दिनेश पाटील आणि त्यांचा पूर्ण टीम, या टीमचं एवढं मोठं कार्य आहे सर. ही व्यक्ती इथे उभी आहे, या व्यक्तीच्या खाली 2000 लोक काम करत आहेत. म्हणजे कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण या व्यक्तीच्या खाली 2000 लोक काम करत आहेत, आणि ते 2000 लोक लाखोंमध्ये पैसे कमवत आहेत. एवढी मोठी कनेक्टिव्हिटी या गावाची आहे, आणि या गावाने मला इथे बोलून सन्मानित केलं, म्हणून पुनश्च एकदा ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. 7 दिवसपर्यंत ज्या दिदीजींनी आपल्याला या ठिकाणी त्यांच्या सुमधुर वाणीतून आपल्याला श्री राम कथा आपल्याला श्रवण करायला भेटली. साक्षात अयोध्या ज्या दिदींनी या ठिकाणी उतरवली, अशा दिदींच्या चरणाशी मी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. व मी आमच्या साई मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, साई मंडळाचे आमचे कार्यकर्ते यांना विनंती करतो की आपण सगळेजण येऊन दिदीजींचा सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. म्हणून दिदींचा सन्मान या ठिकाणी होत आहे. आपण जोरदार टाळ्यांनी दिदींचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे. गिरीश भाऊ आपण व्यासपीठावरती यायचं आहे. साईबाबा मंदिराचे पुजारी गिरीश भाऊ. याच्यानंतर असं म्हणतात, संगीत है ईश्वर की शक्ती,
हर सुर में बसे राम. भाऊंचं नाव काय? ओम भाई. संगीत है ईश्वर की शक्ति, हर सुर में बसे राम. जब रागिनी सुगा सुनाए राग, तब रघु को मिले आराम. असं ज्यांचं हात त्या कीबोर्ड वरती चालतात आणि अक्षरशः माणूस नाचायला लागतो, असा ओम भाईंचा स्वागत सन्मान करण्यासाठी मी ओम भाईंना विनंती करतो की उभं राहून हा छोटासा सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्याच्यानंतर आपले तबला वादक आपण या ठिकाणी उभं राहून देवेंद्र भाऊ, खरंच त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. देवेंद्र भाऊंचा सन्मान या ठिकाणी येऊन त्याच्यानंतर आपले आप्तोप्याड वादक यांचा सन्मान करण्यासाठी मी बंटी वारुळे आपल्यास विनंती करतो. देवेश भाऊ यांचा सन्मान करण्यासाठी बंटी भाऊ वारुळे आपण देवेश दादा यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी करायचा आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत सन्मान करायचा आहे. त्याच्यानंतर ज्यांचा सुमधुर आवाज आपण रोज ऐकत होतो त्यांचा सन्मान करण्यासाठी रुची दिदी आपण चारी दोघं जण या ठिकाणी येऊन दिदीजींचा स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. जोरदार टाळ्या. ज्यांना आपला आवाज तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणारे जय माता दी टेंटचे संचालक आमचे आदरणीय, खरंच त्यांना वंदनच करायला पाहिजे असे आमचे साजन भाऊ. आपण व्यासपीठावरती येऊन त्यांचा ज्या दिवशी आपला कार्यक्रम सुरू झाला त्या दिवशी त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि एक हात त्यांचा फ्रॅक्चर झाला, तरीसुद्धा 7 दिवसपर्यंत त्यांनी या ठिकाणी सेवा दिली. आमचे गणेश दादा बरवाडेकर आपण आणि राहुल दादा आपण दोघांनी साजन भाऊ यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या. एक 10-15 मिनिटातच आपण कार्यक्रमाला या ठिकाणी विराम देणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा माझे गावकरी बंधू आपला सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण की असं म्हणतात आपल्या ऐरणीमध्ये म्हण आहे, गावकरी ते राव काय करी. सगळं हे जे आहे आम्ही जरी इथं उभे आहोत पण सगळं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने झालेलं आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. या ठिकाणी अगदी 2 मिनिटातच डॉक्टर अमितजी गुजराती यांचं आगमन होणार आहे. तोपर्यंत मी आदरणीय वंदनीय गणूजी महाराज आपणास विनंती करतो की आपण आम्हाला आशीर्वाद रूपी मनोगत व्यक्त करून आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. जय श्री कृष्ण, जय श्री राधे, ओम साईराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः. राजाधिराज योगीदास परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कुलस्वामिनी मासा माता की जय. आज या अर्थ गावामध्ये भागवत कथाचा कार्यक्रम आहे. त्या कथाला ममता दिदी पाठक यांचं आगमन झालेलं आहे. तसंच दिदीचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझा एक ब्राह्मण दादांचा आशीर्वाद देतो तुम्हाला. अर्थ्या गावाचं माझं
घेणं देणं काहीच नाही. तारत्या गावाला काय कृपा असेल भगवंतांची, तर कुठून तरी एखाद्या माणसाला कसं पकडून आणतात तसं तर विनोद सरने कुठून तरी पकडून आणलेलं आहे. विनोद सर, मी साईबाबाचा अवतार नाही आहे, मी एक माणूस अवतार आहे. आणि तुम्ही जसं पहिले भाषण दिलं डोळ्यातून अश्रू आले. विनोद दादा, साईबाबांना त्रास झालेला आहे तर आपल्याला का बरं त्रास झाला नाही हो. मी माझ्या गावाची, महाराष्ट्राची मी 18 वर्षापासून समाजसेवा करतोय. आत्तापर्यंत मला 500 अवॉर्ड भेटले. महाराष्ट्रापासून तर दिल्लीपर्यंत माझं नाव मी प्रसिद्ध करून आलो, लंडनपर्यंत नाव प्रसिद्ध करून आणलेलं आहे. 370 माझ्या महिलांचं घरं मी बसवलेले आहेत. माझ्या घरी या, माझ्या कार्यालयामध्ये फक्त पाय लावून माझं कार्यालय बघा काय चीज आहे. चौथी गोष्ट, तुम्ही मला फोन केला, विनोद सर तुम्ही कार्यक्रमाला या. माझ्या तोंडातून शब्द लिखताना तुम्ही सांगितलं तर मी माझी काही सेवा राहिलीच असते यार त्याला. तरी मी 51 गोणी सिमेंटची तुमची इच्छा पूर्ण करून दिली, अन्नदान पूर्ण करून दिलं. मी अजून बोललो, तुमचं अर्थ गाव मी दत्तक घेतलेलं आहे असं समजून चला. या गावामध्ये काय राहतं, लोक घर पण चालू देत नाही, घोडं पण चालू देत नाही, पण आपलं काम करत राहा. अजून तुम्ही ह्या गोष्टींमध्ये काहीतरी बदल करा आणि अजून पुढच्या वर्षी मोठा कार्यक्रम करा, हा माझा आशीर्वाद आहे. साईबाबा असो, स्वामी समर्थ महाराज असो, गजानन महाराज असो, यांना भगवंत प्रसन्न झालेले. तसंच आता दीदीने तुम्हाला 7 दिवस कथा सांगितली, त्या कथाचा काहीतरी बोध घ्या. मागच्या टायमाला पण बोललो मी, तरुण बहिणींना सांगितलं, एक लहानाचं मोठं आपलं आईबापांनी केलं, आईबापाचं नाव कमवा. नंबर 2, शिक्षणामध्ये यश प्राप्त करा, स्वतःच्या पायावर उभे राहा, हीच माझ्या असं इवारत आहे तुम्हाला. नंबर 3, मोबाईल कामापुरता मामा ठेवा. हे मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर. बोलाचा राग येऊ देऊ नका, तुमचा फायदा आहे, माझा फायदा नाही आहे. तिसरी गोष्ट, तरुण पोरांना मी सांगितलं, व्यसनमुक्त करा, व्यसनापासून दूर राहा, एवढी हात जोडून विनंती आहे. आज पण तोच शब्द सांगतो आहे. आज हा फायदा माझा नाही, हा फायदा तुमचा आहे. कोणाचा आहे? जिने लहानाचं मोठं मायबापांनी केलेलं आहे. आमचा नमस्कार करू नका, तुमचा आईबापांचा नमस्कार करा, हेच आपल्या घरामध्ये देव आहेत. चौथी गोष्ट, अर्ध्या गावाला कोणत्याच गोष्टीचं कमी करणार नाही. शेतकरीवाल्यांचा विकास हो, शेतकरीवाल्यांना भरपूर पिकांचा भाव भेटो, पाणी भरपूर येऊ आणि घरामध्ये सुख शांतता लागू, हाच माझा आशीर्वाद आहे. चौथी गोष्ट, विनोद सर, मन कुठे कोणी ते दुखलं असेल ते मनातलं काढून टाका. आणि तुमच्या मंडळांना पण सांगतो मी, याच्यामध्ये काय होतं होत नाही असं नाही आहे, आलं लक्षामध्ये. लोक मागतात, काम करून बघा, कसा करून बघतो. आलं लक्षात, करणारा तोय, देणारा तोय, पाडणारा तोय. देणेवाला व छप्पर फाडके देखील जात आहे. जसं ज्यांनी अन्नदान दिलं त्यांचे मनापासून आभार मानतोय. आज त्यांच्या तोंडातून शब्द निघाला असेल, नाही की माझं नशीबमध्ये मिस करणार होतो अन्नदान, आलं लक्षात, ते त्यांच्या नशीबमध्ये गेलेलं आहे. नाही की मी अर्थ गावाला सांगितलंच होतं भंडारा माझा आहे असं. तर माझ्यापर्यंत काही बातमी आलेली नाही आहे, ती बातमी त्यांच्या पत्रात गेलेली आहे. त्यांचा परिवार सुखी राहो, त्यांची बायको सुखी राहो, आलं लक्षामध्ये, भरभरीचे जीवन येऊ, आलं लक्षामध्ये. आणि आज सर जसं बोलले, मनाने साफ राहिले ना, भगवंत काहीच कमी करणार नाही. मन, धन, तन या 3 गोष्टीचं साफ राहिलं तर परमात्मा कोणत्याच गोष्टीचं कमी करणार नाही. आणि अर्ध्या गावाला माझं काहीच कमी पडणार नाही. आलं लक्षात. सहकुटुंब सहपरिवाराला माझा आशीर्वाद आहे, माझा गोपालकृष्णाचा आशीर्वाद आहे, महादेवाच्या कृपा आहे, साईबाबाच्या कृपेने आशीर्वाद आहे, आई जगदंबे मातेच्या कृपेने आशीर्वाद आहे. परमेश्वर सर्वांना सुखी ठेवू. माझे 2 शब्द इथून समजतो. लोकांना भूक लागलेली आहे, ती तळमळ करतात आहे. आलं लक्षामध्ये, मी जास्ती काही टाईम घेणार नाही, जास्ती काही बोलणार नाही, कोणाचं मी मन दुखवणार नाही. आणि विनोद सर, तुमच्या टीमचा जयजयकार राहो आणि असंच पुढे कार्य करत राहो. तुमच्या मनामध्ये कोणाचं मन बिघडू देऊ नका, एवढी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. याच्यानंतर एक शेवटचा सन्मान, ज्यांनी अविरत सेवा, ठाम मत मराठी न्यूज चॅनलचे संपादक आणि धुळे जिल्ह्याचे सोपानभाऊ देसले, आपण व्यासपीठावरती यावं. सोपानभाऊंचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी मिलिंद भाऊ,
असतील, त्याच्यानंतर भूषणदादा असतील, आमचे आप्पा वाळवडे असतील, आमचे नाना गुजर असतील, आपण व्यासपीठावरती येऊन सोपान गुजर यांचा, सोपान भाऊ पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत सन्मान करायचा आहे. या सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. याच्यानंतर आपण आता अंतिम टप्प्यात पोहोचलेलो आहोत. महत्त्वाचा कार्यक्रम एक बाकी आहे. दहीहंडी या ठिकाणी फोडली जाईल. त्याच्यानंतर ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत भगवंताच्या प्रसादाची, तो प्रसाद आपल्याला म्हणजे तयार झालेला आहे. तो प्रसाद आपण सगळेजण ज्या म्हणजे म्हणतात ना, ब्राह्मणदादांनी तर आशीर्वाद दिलाच की अन्नदाता सुखी भव, असे मी परत एकदा ज्यांनी या ठिकाणी प्रसाद म्हणून बाबांचा महाप्रसाद या ठिकाणी दिला, अशी सनेर परिवार, भूषण भाऊ, त्यांच्या आई असतील, ताईसाहेब, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. जय श्रीकृष्ण, जय श्री राधे. छोटीशी गोष्ट सांगायची राहिली. आपले साईबाबा मंदिराचे पुजारी पूर्वे पश्चिमे वरदो भवः हे राजा राम तेरी आरती गाओ प्यारे राम तेरी गाओ, हे राजा राम तेरी आरती गाओ प्यारे राम तेरी गाओ, हे सीता राम तेरी आरती गाओ प्यारे राम तेरी गाओ, हे सीताराम तेरी आरती गाओ प्यारे राम तेरी गाओ. जनक सिंहासन राजत जोड़ी दशरथ नंदन जनक सिंहासन राजत जोड़ी दशरथ नंदन जल सभी को सदा निहार आरती गाओ प्यारे राम तेरी गाओ, युगल सभी को सदा निहार आरती गाओ प्यारे राम तेरी गाओ. भाग शोभित जग जननी चरण विराजत भाग
हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलातनो हरि। ओम मंगलम भगवान शंभो मंगलम वृषभध्वज मंगलम पार्वतीनाथो मंगलातनो हर। ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गौरी नारायणी नमोस्तुते। जलेन शीतलीकरणं महात्मपुष्पलेनिजे। ओम जगनेन जगन्मय जं तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्ते हनाकं महिमानः स्वतन्त्र चतुर्वे साध्याः सन्ति देवाः। ओम विश्वतचक्षुर्भूत विश्वतो मुखो विश्वतो बाहुर्त विश्वतस्मात् सम्बाहुभ्यं दमति सम्पत्तिर्ध्यावा भूमि जनयं देव एकः। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो विद्युः प्रचोदयात्। ओम कात्यायनी च विद्महे कन्याकुमारी च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ओम नानासुगन्धपुष्पाणि यथा कालोद्भवानि च मन्दपुष्पाञ्जलिं समर्पयामि। मध्ये पेशंट असल्या कारणाने डॉक्टर साहेब थोडेसे या ठिकाणी लेट झालेत। त्यांचा फोन होता की कारण की पहिली सेवा रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे हे आपण म्हणत असतो। आधी सेवा रुग्णाची होईल ती सेवा झाली म्हणजे डॉक्टर साहेब आपण या ठिकाणी आलात व आमचा हा छोटासा सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारला म्हणून साईबाबा विश्वस्त मंडळाच्या वतीने आम्ही आपले धन्यवाद मानतो की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात। खरं म्हणजे माऊली खूप मोठं हॉस्पिटल डॉक्टर साहेबांचं आहे आणि ते रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा। अगोदर अर्जंट पेशंट म्हणून लेट झालेत तर सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या। सर आपण आलेत पुन्हा बघा इकडे समोर थांबा दादा इकडे समोर बघा। ओके चल बेटा